Praise the Lord. देवाला धन्यवाद. It's so wonderful to be in the presence of God. देवाच्या सहवासामध्ये राहणं नेहमीच छान असतं. Just look to God. केवळ देवाकडे पहा. He will change your destiny. देव तुमच्या आयुष्याची दिशा बदलेल. That humming sound please remove. Praise God. देवाला धन्यवाद. We'll open our Bibles to Job chapter 14 verse 14. इयोबाचा 14वा अध्याय आणि त्यातलं 14व वचन. आपण सगळ्यांनी यावेळेला आपलं पवित्र शास्त्र उघडा. इयोब 14वा अध्याय 14व वचन. If a man dies, will he live again? I will wait all the days of my struggle until my change and release will come. इयोबाचा 14वा अध्याय व 14व वचन म्हणतं, मनुष्य मेला तर पुन्हा जिवंत होईल का? आपल्या लढाईचे सर्व दिवस माझी सुटका होईपर्यंत मी वाट पाहत राहीन. Praise God. देवाला धन्यवाद. All the days of my struggle, माझ्या संघर्षाचे सर्व दिवस I will look to God. मी देवाकडे पाहत राहीन. Because कारण God alone can help you. देव एकटाच तुम्हाला सहाय्य करू शकतो. God alone can remove you from your struggles. देव एकटाच तुम्हाला तुमच्या सगळ्या संघर्षातनं बाहेर काढू शकतो. God alone will help you. देव एकटाच तुम्हाला मदत करू शकतो. Praise God. देवाला धन्यवाद. God will come. आणि परमेश्वर येईल. And He will not waste time. परमेश्वर वेळ वाया घालवणार नाही. Those who wait upon God जे लोक देवाचरणी वाट पाहतात, to receive blessings from the hands of God, देवाच्या हस्ते आशीर्वाद मिळवायला देवाचरणी जे लोक वाट पाहतात, they will find God coming to them quickly. त्यांना असं आढळेल की देव पटकन त्यांच्या मदतीला आलेला आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Right now you must be going through various kinds of struggles in life. आता यावेळेला कदाचित आयुष्यामध्ये विविध पद्धतीच्या संघर्षातून तुम्ही लोक जात असाल. Don't give up. हार मानू नका. Don't give up. हार मानू नका. God is still there. परमेश्वर अजूनही आहे. God's eyes are still upon you. देवाचे डोळे अजूनही तुमच्यावर आहेत. He will remove you from your struggles. देव तुमच्या संघर्षांमधून तुम्हाला बाहेर काढेल. Praise God. देवाला धन्यवाद. Bible says बायबल म्हणतं in Psalm 27 verse 14, स्तोत्र संहिता 27 त्यातलं 14व वचन, wait on the Lord, देवाचरणी वाट पहा, be of good courage, धीराने राहा, and He will strengthen your heart. देव तुमच्या हृदयांना ताकद देईल. Wait on the Lord. देवाचरणी वाट पहा. You must be waiting upon so many things. तुम्ही अनेक गोष्टींवरती वाट पाहत कदाचित थांबलेली असाल. You must be waiting upon hope to कदा- shine on you. कदाचित तुम्ही वाट पाहत असाल की आज ना उद्या मला ती आशा येईल. You must be waiting upon some people who might want to help you. कदाचित तुम्ही वाट पाहत असाल काही लोकांची की ती लोक मला मदत करतील. You must be waiting that when things will begin to become better. कदाचित तुम्ही अशी वाट पाहत असाल की कधी ना कधी माझं चांगलं होईलच ना. But let me tell you, पण मला तुम्हा लोकांना सांगू द्या, the best waiting on this earth is waiting upon God. या जगामध्ये सगळ्यात चांगली प्रतीक्षा करणं किंवा वाट पाहणं हे देवाच्या चरणी वाट पाहणं आहे. Praise God. देवाला धन्यवाद. And waiting not with impatience, आणि अधीरव्या जीवाने वाट पाहायची नसते. not waiting in grumbling, कुरकुर करत वाट पाहायची नसते. but waiting with joy, पण आनंदाने वाट पाहायची आहे. waiting with hope, आशेनं वाट पाहायची आहे. waiting with expectation आशा अपेक्षा ठेवून वाट पाहणं that God will come, की देव येणार आहे. God will save me, देव येणार आहे. देव मला वाचवणार आहे. God will help me, देव जरूर मला मदत करेल I will succeed, आणि मी नक्की यशस्वी होईल. I will come up in life, मी नक्की माझ्या आयुष्यामध्ये वर येईल I will come out of this trouble, आणि नक्की या त्रासातनं मी बाहेर पडेन. because कारण I trust in God. माझा देवावर विश्वास आहे. He will do it for me. देव माझ्यासाठी करेल. And when you have such a positive talk, आणि अशा पद्धतीचं सकारात्मक बोलणं जेव्हा तुम्ही करता, then God will bring about the change. मग देव तुमच्या जीवनामध्ये तो बदल आणेल. Praise God. देवाला धन्यवाद. While waiting upon God, देवाचरणी वाट पाहत असताना have patience, अधीरवा जीव ठेवू नका, तर धीर ठेवा. because कारण patience and waiting go together. धीर धरणं आणि वाट पाहणं एकत्र जातं. If you don't have patience, जर तुमच्यामध्ये धीर नसेल your waiting will be frustration. तर तुमचं वाट पाहणं तुम्हाला कंटाळा आणि वैताग देईल. Your waiting will be fearful. आणि तुमचं वाट पाहणं भीतीदायक होईल. That's why म्हणून have patience, धीर ठेवा. have trust in God, देवावर विश्वास ठेवा. have joy in God. प्रभूमध्ये आनंद ठेवा. While you are waiting upon God, देवाचरणी तुम्ही वाट पाहत असताना seek His face, देवाचं मुख शोधा. thank Him, देवाचे आभार माना. come for the Saturday blessing meeting, शनिवारच्या आशीर्वाद सभेला या. read the Bible, बायबल वाचा turn to become good, आणि चांगलं बनायचा प्रयत्न करा. get involved into something worthwhile, काहीतरी चांगल्यामध्ये स्वतःला गुंतवा. and you will not even know म्हणजे तुम्हाला कळणार पण how नाही. time has passed. तुम्हाला कळणार सुद्धा नाही की वेळ कशी निघून गेली.
and how your blessing has come. आणि कसे तुमचे आशीर्वाद आले तुम्हाला समजणार सुद्धा नाही. Praise God. देवाला धन्यवाद. We have known this, isn't it? आपण हे जाणलेलं आहे. We know how to wait for our train, how to wait for our bus. आपल्याला माहिती आहे ना वाट पाहायची म्हणजे कशी पाहायची असते. आपण ट्रेनची वाट पाहिलेली आहे, आपण बसची वाट पाहिलेली आहे. Whenever we wait for our train, आणि जेव्हा केव्हा आपण ट्रेनची वाट पाहतो, if we have arrived early, जर आपण लवकर पोहोचलोय what do we do? तर आपण काय करतो? We remove our phone आपण आपला फोन काढतो and we start scrolling आणि फोनवर काहीतरी बघत राहतो. because we know we have come early. का आपल्याला माहित आहे की आपण जरा लवकर आलोय. And so we see something or do something मग आपण काहीतरी करत बसतो, काहीतरी बघत बसतो स्टेशनवर. because we know कारण आपल्याला माहित असतं if I do that, जर मी असं केलं the right time will come. तर योग्य वेळ पटकन येणार. So that time also will म्हणजे pass. मधली वेळ निघून जाते आणि योग्य वेळेला ट्रेन येणारच आहे माहित असतं. So also, तसंच when you're waiting upon God, जेव्हा तुम्ही देवाचरणी वाट पाहत असता wait in hope, तेव्हा आशेने वाट पहा, wait in faith, विश्वासाने वाट पहा, wait in joy. आनंदाने वाट पहा, Do something for God. काहीतरी देवासाठी करत करत वाट पहा, Do some social service. काहीतरी सामाजिक सेवा करा, Seek His face देवाचं मुख शोधा and see what happens. आणि वाट पहा आणि मग बघा काय होतं. You will not even know when the blessing has arrived. तुम्हाला कळणार सुद्धा नाही की तो आशीर्वाद तुमच्या जीवनावर कधी आणि कसा आला. Praise God. देवाला धन्यवाद. Some of you have waited long for a desire, तुमच्यातले काही लोक काही इच्छांसाठी फार काळापासून वाट पाहतात and it is possible आणि ते शक्य आहे. that you are thinking तुम्ही असा विचार करत असाल that God is coming late. की देव जरा उशीर करतोय. Why is this so much late का for बरं me? देव एवढा उशीर करत आहे? का माझी इच्छा लवकर पूर्ण होत नाहीये? Should I try plan B? मी दुसरी काहीतरी योजना घेऊ का? Should I stop coming to church? आता ही इच्छा मी बाजूला ठेवतो, दुसरी योजना करतो. आता मी चर्चला यायचं बंद करू का? Should I stop seeking God? आता मी देवाला प्रार्थना बंद करू का? कारण मला हवं तसं होतच नाहीये. It is the devil talking. हे सगळं सैतान तुमच्या कानात बोलायला Don't लागतं. listen to him. तुम्ही सैतानाचं ऐकू नका. Hold on to God. तर देवाला धरून राहा Trust His timing. आणि देवाच्या वेळेवरती तुम्ही विश्वास ठेवा. At times, कधी कधी God does not give you in your timing. परमेश्वर तुझ्या वेळेत तुला देणार नाही. God will give you in His timing. देव देवाच्या वेळेत तुम्हाला दिल. हमिंग अभी भी हो रहा है. His timing is best. देवाची वेळ नेहमी उत्तम असते His giving is best. आणि देवाचं देणंही नेहमी चांगलं असतं. So you have to trust on God. तर तुम्ही देवावर विश्वास ठेवला पाहिजे. If you still feel जर तुम्हाला अजूनही असं वाटत असेल there are some things to be done, की काही गोष्टी करायला हव्यात, ask the Lord तर देवाला मागा. and He will guide you. देव तुम्हाला मार्गदर्शन करेल. He will tell you what to do. देव सांगेल तुम्हाला काय करायचं, काय करू नये. Sometimes He will also tell you whom to meet. आणि कधी कधी देव तुम्हाला हेही सांगेल की कुणाला भेटायचं आणि कुणाला भेटायचं नाही. He will speak in your heart देव तुमच्या हृदयामध्ये बोलेल. because God is interested in you. कारण देवाला तुझ्या आयुष्यामध्ये इंटरेस्ट आहे. God will give you wisdom. म्हणून देव तुला ज्ञान देईल. God will give you direction. देव तुला दिशाही देईल. And He will tell you to do certain things. आणि देव तुला काही विशिष्ट गोष्टी करायला सांगेल की तू असं कर, तू तसं कर. What you have to do, you do. आणि जे तू करायचं ते तू कर. All the possible things you do. शक्य गोष्टी तू कर. Let God do the impossible things. अशक्य गोष्टी देवाला करू दे. Praise God. देवाला धन्यवाद. After doing all that you could do, आणि जे काही तुला करता येत आहे, जे काही शक्य तुला जमत आहे ते सगळं केल्यानंतर wait upon God. देवाचरणी वाट पहा. Just wait upon God. फक्त देवाचरणी वाट पाहायची. Look to God. देवाकडे बघत राहायचं, जगत राहायचं. Do righteous things. आणि नीतिमान कामं करायची, चांगली कामं करायची, धार्मिक कामं करायची. Do it in a right way. आणि करायची ती सुद्धा चांगल्या रीतीनं, चांगल्या हृदयानं करायची. And then look to God for further help. आणि मग देवाकडे पाहत राहायचं की देव बाप्पा पुढे मला तूच चालव, तूच मला मदत कर. You put my feet in the right places. तू माझी पावलं योग्य जागेमध्ये घाल. You help me to meet the right people. आणि तू मला योग्य लोकांना भेटायला मदत कर. I am waiting upon you, मी Lord. तुझ्यावर वाट पाहत आहे I have no देवबाप्पा. help, Lord. मला कुठूनही मदत नाहीये. You are my only help. तू एकमेव माझा मदतगार आहेस. And God will listen. आणि देव नक्की तुमचं ऐकेल. God will answer you. देव नक्की तुम्हाला उत्तर देईल. He will come right in time. देव अगदी वेळेमध्ये तुमच्याकडे येईल. And I'm telling you, आणि मी सांगतोय before long, पटकन you will come out of many issues. फार वेळ न लागता पटकन तुम्ही अनेक प्रसंगातनं बाहेर पडाल. A little more waiting will do. अजून थोडंसं वाट पाहणं ठीक आहे, चालतंय. A little more praying will do. अजून थोडी प्रार्थना केली, अजून थोडं देवाचरणी वाट पाहिली तर चालतं. A little more trusting in God will do. अजून जास्त थोडा देवावर विश्वास ठेवला तर चालतं. A little more patience on God will do. अजून थोडं देवाचरणी धीराने राहिलो तर चालतं. Your Isaac will arrive in grand style. तुमचा इसहाक फार
ग्रँड अशा रीतीनं येईल. Praise God. भव्य रीतीनं तुझा इसाक तुझ्या जीवनात येईल Your end shall be in laughter. आणि तुझी अखेर हास्यात होईल. Praise God. देवाला धन्यवाद. David said दावीद म्हणाला in Psalm 40 verse 1, स्तोत्र संहिता 40 त्यातलं पहिलं वचन, I waited patiently for the Lord, मी धीराने देवाचरणी वाट पाहिली and he inclined unto me, आणि देवाने माझ्याकडे कान दिला. and he heard my cry. देवाने माझं रडणं ऐकलं. He heard my cry. देवाने माझं रडणं ऐकलं. Praise God. देवाला धन्यवाद. I know मला ठाऊक आहे sometimes waiting is killing. कधी कधी वाट बघायला नको वाटतं ना. Waiting is killing at कधी times. कधी वाट पाहायला नको वाटतं. त्या वाट पाहायच्या काळामध्ये असं वाटतं की आता आपण मरतो का काय. How long should I म्हणजे wait? मेल्यासारखं वाटतं, नको वाटतं, असं वाटायला लागतं की किती वेळ वाट पाहायची. And when we start hearing testimonies of others, आणि मग त्या दरम्यान इतर लोकांच्या जीवनात घडलेल्या साक्षीचा आपण ऐकायला लागलो how God blessed them, की देवाने त्या लोकांना कसा आशीर्वाद दिला, we tend to think, तर मग आपल्याला असा विचार यायला लागतो when my number will come, माझा Lord. नंबर कधी लागणार आहे काय माहिती. You gave him the तू testimony. त्या माणसाला दिलं, तू यांना दिलं, तू You त्यांना gave her दिलं, the तू testimony. तिला दिलं, You released your blessings to that person. तुझे आशीर्वाद तू त्या माणसावर मोकळे केले. Have you forgotten me, तू मला Lord? विसरला का काय, तू अजून मला नाही दिलं. You have to learn to go through the process. पण असं नाही, ती एक प्रक्रिया असते बेटा आणि त्या प्रक्रियेतून जायला शिकायचं असतं. You have to go through that त्या process. प्रक्रियेतून प्रत्येकाला जावं लागतं, त्यात Somebody, जायचं. somebody giving the testimony will be smiling and laughing. आणि कोणी जर साक्ष सांगत असेल तर ते हसतमुखी साक्ष सांगत असतील And there you are seated there crying. आणि तुम्ही कदाचित तिथे समोरच रडत बसलेली असाल Lord, when, आणि म्हणत Lord? असाल की प्रभू त्यांचा नंबर लागला, माझी वेळ कधी येणार. The most we are frustrated is when others around us are progressing. आणि जास्तीत जास्त आपल्याला वैताग कधी येतो, जेव्हा आपण पाहतो की आपल्या अवतीभोवतीची सगळी माणसं समृद्धीकडे चाललेली आहेत आणि माझ्या जीवनात मात्र अजून काम झालेलं नाही, तेव्हा वैताग येतो. The most frustrated are when people who are behind you have gone ahead of you. सगळ्यात जास्त वैताग तेव्हा येतो की आपल्या पाठीमागची लोक जेव्हा आपल्या पुढे निघून जातात, मग फार वैताग येतो. Somebody who is half your age has advanced more than you. आणि कोणीतरी जो तुमच्यापेक्षा वयाने अर्धा आहे, तुमच्या वयापेक्षा अर्ध्या वयाचा आहे, पण तो तुमच्या पुढे निघून गेला, तर असं सगळं बघून वैताग येतो. You are qualified, तुम्ही शिक्षित आहात, but the other person is half qualified, yet he's gone ahead of तो you. दुसरा माणूस तुमच्या इतपत शिक्षित नाही, तुमच्या एवढ्या त्याला डिग्र्या पण नाही, तरी सुद्धा तो तुमच्याहून पुढे गेला, तर ते बघून वैताग येतो. Sometimes we become envious of others. आणि कधी कधी आपल्या हृदयामध्ये इतर माणसांविषयीनं हेवा येतो. Why their wishes are being fulfilled, या Lord? माणसांच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात, देव माहित नाही मला का देत नाही, देव मला एवढं का तोडतोय. How long should one wait, Lord? आणि किती दिवस अशी वाट पाहायची मी. I'm telling you, मी सांगतो ना, if you love God, you will wait longer. तुमचं जर देवावर प्रेम असेल ना बेटा, तुम्ही जास्त वेळ वाट पाहाल. देवावर प्रेम करणारी माणसं जास्त वेळ वाट पाहतात. In the world, जगात when a man loves the girl, एखाद्या मुलाचं मुलीवर प्रेम बसलं he will wait on her for unlimited time. तर अमर्यादित वेळेसाठी तो मुलगा त्या मुलीची वाट पाहत राहतो. It all depends on your love and how much you trust the other person. सगळं तुमच्या प्रेमावर अवलंबून आहे. तुमचं तिच्यावर किती प्रेम आहे आणि तिच्यावर किती विश्वास आहे, याच्यावरती पुढचा सगळा खेळ आहे. It all depends on whether they have the same feeling of love towards you. आणि दोघांमध्ये एकमेकांसाठी त्याच पद्धतीचं प्रेम आहे का, त्या भावनांवरती पुढे सगळं आहे. Otherwise, नाहीतर if it is just one way love, एकतर्फी प्रेम असेल your waiting is in vain. तर मग तुम्ही वाट पाहणं सुद्धा व्यर्थ जाणार आहे. कारण एकतर्फी प्रेम असेल तर मग कसं होणार. Because the other person does not value you. कारण त्या समोरच्या माणसाला तुझी तर काही किंमत नाही, And so he will not come to you. मग तो समोरचा माणूस तर तुझ्याकडे येणार नाही. But that is not so with our पण God. आपल्या देवाचं असं नाहीये. Your God loves you more than you ever loved him. तुझ्या देवाचं तुझ्यावर जास्त प्रेम आहे. तू कधीही देवावर एवढं प्रेम केलं नसशील तेवढं देवाचं तुझ्यावर प्रेम आहे. This volume is very low and it is echoing a आवाज lot. थोड़े बढ़ाओ, मॉनिटर बढ़ाओ और एको निकालो. With God it is different. देवाचं म्हटलं तर वेगळं आहे. He loves you tremendously. देवाचं तुमच्यावर प्रचंड प्रेम आहे. He loves you with an unconditional love. अटी पलीकडे देव तुझ्यावरती प्रेम करतो. And so your waiting is not in vain. आणि म्हणून देवाचरणी तुझं वाट पाहणं वाया नाही I'm जाणार. telling you, मी सांगतो ना, a time is मी coming. वेदीवर आहे, मी तुम्हाला सत्य सांगतो, एक वेळ येणार A आहे, time is एक coming वेळ येत आहे when you will not regret. जेव्हा तुम्ही खेद करणार नाही. Why have I waited so long on my God? असा पस्तावा तुम्ही करणारच नाही की माझ्या देवाचरणी मी एवढी वाट कशाला पाहिली. Because कारण God is going to bring
that joy in your home. परमेश्वर तो आनंद तुमच्या घरात आणणार आहे. God is going to fulfill your heart's desire. परमेश्वर नक्की तुझ्या हृदयातल्या इच्छा पूर्ण करणार आहे. You delight in the Lord, तुम्ही प्रभूमध्ये आनंद करा, and He will fulfill every desire of your heart. म्हणजे प्रभू तुमच्या हृदयातल्या सर्व इच्छा पूर्ण करेल. Praise God. देवाला धन्यवाद. Perseverance always pays off. चिकाटी नेहमी आपल्याला प्रतिफळ देते. Perseverance always pays off. अधेमध्ये हार न मानता चिकाटी जर बाळगली तर त्यातनं नेहमी आपल्याला त्याचं फळ मिळतं. Clinging on to God will always give you results. देवाला चिकटून राहिला तर त्यातून नेहमी तुम्हाला त्याचा परिणाम दिसेल. Bible says बायबल म्हणतं in Lamentations 3 verse 25, विलाप गीत 3रा अध्याय 25वे वचन, the Lord is good unto them that wait upon God. जी माणसं परमेश्वराचरणी वाट पाहतात त्यांच्याशी परमेश्वर चांगला आहे. Those who wait upon God, जी माणसं परमेश्वराचरणी वाट पाहतात God is good to them. त्या माणसांसाठी देव चांगला आहे. To the soul that seeketh God, God is pleased with them. जो जीव देवाला शोधतो त्या जीवावर देव प्रसन्न होतो. Bible says बायबल म्हणतं in Lamentation 3 verse 26, विलाप गीत 3रा अध्याय 26वे वचन, it is good that a man should both hope and quietly wait for the salvation of the Lord. एखाद्या माणसानं आशा बाळगणं आणि शांतपणे वाट पाहणं देवाच्या तारणाची हे नेहमी चांगलं आहे. Let it be, let it be, let असू it दे, be. त्यांना Let it be. हात नका लावू, राहू दे. Let it be. हा, लक्ष ठेवा पण हात नका लावू. At one time or the other, कधी ना कधी, आज ना उद्या, we all have to wait upon God. आपल्याला देवाचरणी वाट तर पाहायलाच लागणार आहे. We all have to wait upon God. आपल्याला सर्वांना देवाचरणी वाट पाहायला लागणार आहे. आज नाही, उद्या नाही, परवा. We all need something. का आपल्याला सगळ्यांना कुठल्या ना कुठल्या गोष्टीची गरज असते. And we are all stuck up somewhere. आणि कुठे ना कुठे आपल्या सगळ्यांचे घोडे अडकलेले तर असतात. We are all lacking somewhere. सगळ्यांना काही ना काही आयुष्यात कमी तर पडतच We are आहे. all missing somewhere. सगळ्यांना काही ना काही हवंच आहे, काहीतरी राहून गेलेलं आहे. Something is not still coming. काहीतरी अजूनही तुझ्या आयुष्यात तुला कमी पडत आहे. Something is still a challenge for us. काहीतरी गोष्ट अजूनही आपल्यासाठी आव्हानात्मक आहे. Somewhere the devil is stopping. कुठेतरी अजूनही सैतान आपल्याला अडकण घालत आहे, थांबवत आहे. That blessing is not yet released. तो आशीर्वाद अजून आपल्यावर मोकळा होत नाहीये. You are waiting for it for a long time. आणि बऱ्याच वेळापासून तुम्ही वाट पाहत आहात. But by God, I tell you पण tonight, आज देवाद्वारे मी तुम्हा लोकांना सांगत आहे, that promise will be released to you. ते अभिवचन आज रात्री तुमच्यापर्यंत मोकळं होणार आहे. Yes. होणार आहे, मिळणार आहे. God at times puts you in the waiting room. कधी कधी देव तुम्हाला प्रतीक्षा खोलीत ठेवतो. He says, wait in that waiting room. आणि देव तुम्हाला म्हणतो त्या वेटिंग रूम मध्ये वाट बघ, I will come. मी येणार आहे. Wait in the waiting room, I will come. वेटिंग रूम मध्ये बस आणि वाट पहा, मी येतोय. Sometimes it is against our will to sit in that waiting room. आणि कधी कधी आपली इच्छा नसते अशा पद्धतीनं वेटिंग रूम मध्ये बघून वेटिंग रूम मध्ये बसून वाट पाहायची. God says, sit in the waiting room. पण देव म्हणतो नाही, त्या वेटिंग रूम मध्ये बस, I will come. मी येतोय. I will help मी you. तुला येऊन मदत करणार आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Bible says बायबल म्हणतं in Luke chapter 1 verse 5, लूकचा पहिला अध्याय 5वं वचन, during the reign of King Herod, हेरोद राजाच्या कारकिर्दीमध्ये, the great king, महान राजा होता हेरोद, there was a Jewish priest named Zechariah. एक यहुदी याजक म्हणजे पुजारी होता, त्याचं नाव होतं जखर्या. He served in the temple as part of the priestly order of Abijah. आणि तो मंदिरामध्ये सेवा करायचा. अभिजा याजक जो होता त्याच्या गणाप्रमाणे हा जो जखर्या आहे तो मंदिरात सेवा करायचा. His wife Elizabeth was also from a family of priests. त्याची बायको होती अलिशिबा नावाची, ती सुद्धा एका याजकाच्या पुजाऱ्याच्या घराण्यातलीच होती. And she was from the descendant of Aaron. आणि अहरोनाच्या कुळातून आलेली होती त्याची बायको अलिशिबा. Both of them were very godly. दोघे फार भक्तिमान होते. They always did what was right in the eyes of God. फार भक्तिमान जोडपं, नेहमी देवाच्या नजरेमध्ये जे योग्य आहे, बरोबर आहे, तेच त्यांनी केलं. They always obeyed all the Lord's commands. आणि नेहमी देवाच्या सर्व आज्ञा त्यांनी पाळल्या. The Bible calls them blameless. आणि बायबल त्यांना निष्कलंक निर्दोष जोडपं म्हणतं. If the Bible calls you blameless, आणि बायबल जर एखाद्या जोडप्याला किंवा माणसाला निष्कलंक म्हणत आहे, then you are genuinely blameless. फिनिश्ड, मग तुम्ही नक्कीच निष्कलंक आणि निर्दोष आहात. Now, आता both of them were of old age हे दोघे जण वृद्ध झाले होते and they didn't have any children. आणि त्यांना संतान मात्र झालं नव्हतं. अलिशिबा वांज होती. But yet, तरी Zacharias never allowed his situation to determine how he would serve God. जखऱ्यानं मात्र
मात्र कधी त्याच्या देवाच्या सेवेमध्ये यामुळे फरक पडू दिला नाही की काय मला अजून संतान नाही, मी एवढी देवाची सेवा करतो आणि देवाने मलाच दिलं नाही, असं कधी त्याने केलं नाही. He never served God in a wrong way. आणि कधी चुकीच्या वृत्तीनं आणि चुकीच्या रीतीनं त्याने देवाची सेवा केली नाही, तर मनोभावे देवाची सेवा केली. With his full heart he served God. पूर्ण हृदयाने देवाची सेवा केली. He had his own needs. त्याला त्याच्या स्वतःच्या गरजा होत्या, He had his own desires त्याला त्याच्या स्वतःच्या इच्छा पण होत्या, which had not been met. ज्या अजूनपर्यंत पूर्ण झालेल्या नव्हत्या. But he kept on serving God in the temple of God faithfully. तरी देवाच्या मंदिरामध्ये देवाची सेवा हा जखऱ्या विश्वासूपणे करत राहिला. In all your lack, तुमच्या सगळ्या कमतरतेत, in all your weakness, तुमच्या सगळ्या in अशक्तपणा, all your sickness, तुमच्या सगळ्या आजारपणात, if you serve God faithfully, तरी तुम्ही जर विश्वासूपणे देवाची सेवा केली, God will bless you. देव तुला आशीर्वाद देणार. तो देव आहे. पण आधेमध्ये गचकायचं नाही. He kept on keeping his assignment. आणि जखऱ्या त्याची कामगिरी पार पाडत राहिला. Today people will say, आज लोक म्हणतील God has disappointed की me. देवाने मला नाराज केलं, Why should I serve God? देवाने मला नाराज केलं, निराश केलं, मी कशाला देवाची सेवा करायची, देवाने मलाच दिलं नाही, Why should I go for the Saturday blessing? कशाला त्या शनिवारच्या सभेला मी जायचं, It has not happened. मला काही मिळालं नाही जाऊन. But पण Zacharias did not blame God. जखऱ्याने मात्र देवाला कधीच असा दोष दिला नाही, Never grumbled, never complained. कधी कुरकुर केली नाही, कधी तक्रार केली नाही. But waited on God patiently. देवाचरणी धीराने त्याने वाट पाहिली. Many people run their mouth when things don't happen to them. अनेक माणसं माहितीये, गोष्टी जेव्हा त्यांच्या जीवनात घडत नाहीत त्याला तोंडाचा पट्टा फार चालवतात And so lose the favor of God. आणि म्हणून देवाचा अनुग्रह त्यांच्यावरून निघून जातो, कारण तोंड बंद नाही. Keep on trusting on God. देवावरती विश्वास ठेवताना ठेवतच राहा. Know that your Redeemer lives. हे जाणून घ्या की तुझा उद्धार करता जिवंत आहे. Your God lives. तुझा देव जिवंत आहे. Your God is alive. तुझा देव जिवंत आहे. He is not a dead तो God. काही मेलेला देव नाही. He has created you. See, त्याने तुला निर्माण केलंय. बघा see how the Lord is बघा, touching the people. प्रभू लोकांना कसा स्पर्श करतो भरलेल्या सभेत. बघा Bible says बायबल म्हणतं in Psalm 62 verse 6, स्तोत्र संहिता 62:6, bring him on top. त्यांना इकडे वर आणा. Bible says in Psalm 62 verse 6, स्तोत्र संहिता 62:6 बायबल म्हणतं, my soul wait in stillness माझा जीव शांतपणे वाट पाहतो and wait only upon God, आणि फक्त देवावर वाट पाहतो, because from him comes my expectation. कारण देवाकडूनच माझ्या आशा येतात. From him comes my expectation. देवाकडूनच माझ्या आशा येतात. Live in the name of Jesus and never come into him. Keep him down. Let him walk and go back home. Go खाली back. खाली ठेवा आणि त्यांना स्वतःला चालून जाऊ दे. पुट हिम डाऊन देअर, राईट देअर. लेट हिम गेट अप अँड लेट हिम वॉक अँड गो. तिथेच ठेवा त्यांना. त्यांना स्वतः उठू दे. Let them know that our God is a great God. कारण भरल्या सभेत लोकांच्या गर्दीलाही कळू दे की आपला देव महान आहे. Praise God. See, देवाला धन्यवाद. बघा, rise up and start walking. उठ आणि चालायला लागा. Go to उठा your place. उठा आणि चालायला लागा आणि आपल्या जागी जाऊन बसा. Psalm 62 verse 6 says, स्तोत्र 62:6 मध्ये लिहिलंय, my soul wait in stillness only for God. माझा जीव शांतपणे फक्त देवाची वाट पाहतो. Praise God. देवाला धन्यवाद. Now just because you serve God, आता केवळ तुम्ही देवाची सेवा करताय म्हणून it does not mean that challenges will not come. त्याचा अर्थ असा लागत नाही की आपल्या आयुष्यात आव्हानं येणार नाहीत. That is why म्हणून it is vitally important हे तेवढंच महत्वाचं आहे that in all circumstances की सर्व परिस्थितीत you should look to God. तुम्ही देवाकडे पाहत पाहत जगलं पाहिजे. देवाला कधी सोडायचं नाही. How does he feel? कसं वाटतंय तुम्हाला आता ब्रदर? कसं वाटतंय? बरं वाटतंय? बरं वाटतंय? कोणी आसपासच्या किंवा व्हॉलंटियरनी Now विचारा. ask. Now nobody is asking. आता विचारा ना कसं वाटतंय. सम ऑफ द एल्डर पास्टर somebody Yes. go and ask him. Good. बरं वाटतंय? Good. Praise God. Praise God. तेच जाणून घ्यायचं होतं आम्हाला की आता बरं वाटतंय ना ब्रदर?
Now there are many cases in the Bible बायबल मध्ये अनेक अशी उदाहरणं आहेत and outside also आणि बाहेर सुद्धा where people have gone through similar situations, की जिथे लोक अशाच काही परिस्थितीतनं गेलेले आहेत and worse than that, आणि याच्यापेक्षाही वाईट परिस्थितीतून गेलेले आहेत and they have come out of it आणि त्यातनं बाहेर सुद्धा पडलेले आहेत just because they trusted God. केवळ त्यांचा विश्वास देवावर होता म्हणून. Bible says बायबल म्हणतं in Psalm 34 verse 19, स्तोत्र 34 त्यातलं 19व वचन, many are the afflictions of the righteous, नीतिमान लोकांचे त्रास अनेक असतात but God delivers them from them all. पण देव त्यांना त्या सर्व त्रासातनं सुटका देतो. Praise God. नीतिमानांचे त्रास अनेक असतात बेटा. And so they started serving God. आणि म्हणून त्यांनी देवाची सेवा तर सुरूच ठेवली. They refused to allow the things that they were going through to determine the position with God. आणि अजिबात त्या जोडप्यानं त्यांच्या आयुष्यात जे काही चाललेलं आहे त्यापैकी देवाची सेवा बंद केली नाही किंवा कमी केली नाही. God is an awesome God. देव महान देव आहे राजा. We serve an awesome God. आपण महान सामर्थ्यवान देवाची सेवा करतोय. Because कारण the problem that lasted for many years for this couple अनेक वर्षाची समस्या जोडप्यासाठी होती eventually ended one day. सरते शेवटी ती समस्या त्या जोडप्याची संपली. Your challenge will end one day. तुमचं आव्हान सुद्धा एके दिवशी संपणार आहे. Your challenge will not put you in the grave. तुमच्याही आयुष्यातलं आव्हान तुम्हाला काही कबरेत पोहोचवणार नाहीये. Your challenge will not last forever. तुमच्याही आयुष्यातलं आव्हान काही कायमचं राहणार नाहीये. It has to stop. ते कुठेतरी थांबायला हवंय. It has to stop. ते कुठेतरी थांबणार आणि थांबायलाच हवंय. Bible says बायबल म्हणतं in Luke 1:13, लूकचा पहिला अध्याय 13 वचन, one day, एके दिवशी as usual, नेहमीप्रमाणे Zacchaeus went to do his duty in the temple. जखऱ्या त्याचं कर्तव्य पार पाडायला, काम पार पाडायला मंदिरात गेला. Suddenly, अचानक an angel of the Lord appeared before him. एक देवाचा दूत त्याच्या समोर प्रगट झाला And the angel said, आणि तो देवाचा दूत त्याला म्हणाला, fear not, Zacchaeus. जखऱ्या तू भिवू नको. Your prayers have been heard. तुझ्या प्रार्थना ऐकलेल्या आहेत. Your prayers have been heard. तुझ्या प्रार्थना ऐकलेल्या आहेत. Your wife Elizabeth, तुझी बायको अलिशिबा, she will bear a son, तिला पुत्र संतान होणार आहे. and you have to call his name John. त्याचं नाव तू योहान ठेवायचंय. And you will have great joy. आणि मोठा आनंद मग तुला मिळणार आहे. You will have great gladness. मग मोठा It's आनंद okay. तुला होणार आहे. Just leave तुम्ही the ना people around, त्यांना please. सोडा. तुम्ही त्यांच्याशी डोंट फिडल विथ देम. Because everybody is watching there then. कारण काय होतं, सगळ्यांचं लक्ष मग तिकडे जातं आणि थोडं लक्ष विचलित होतं. You will have great joy तुम्हाला मोठा आनंद मिळेल, and gladness. आनंद मिळेल. And many will rejoice at his birth. आणि अनेक 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 माणसं त्याच्या जन्मावर आनंद Do करतील. you want many to rejoice with your blessings? तुमची इच्छा आहे तुमच्या आशीर्वादांमध्ये अनेक लोकांनी आनंद करावा. Do you want to keep a party? तुझी इच्छा आहे तुझ्या आशीर्वादांमध्ये तुला पार्टी ठेवायची, मेजवानी Then करायची. keep on trusting on मग God. देवावरचा विश्वास कायम ठेव. देव म्हणजे देव, मरेपर्यंत देव. हालेलुया. Zacharias asked the angel, मग जखऱ्याने देवदूताला विचारलं, how can I be sure of this? नाही पण मला कशी खात्री होणार की हे सगळं घडणार आहे? I'm an old man. मी आता वृद्ध झालोय. My wife is also very old. मी म्हातारा आहे. माझी बायको पण आता म्हातारी आहे. हे कसं शक्य आहे? Then the angel said, मग देवाचा दूत बोलला, I am Gabriel. मी गब्रिएल आहे. My name is Gabriel. माझं नाव गब्रिएल आहे. I stand in the very presence of God in the heavens. स्वर्गामध्ये देवाच्या समासात उभा राहणारा मी दूत आहे. It was he who sent me to you देवाने मला तुझ्याकडे पाठवलंय to bring this good news to ही you. चांगली बातमी तुला द्यायला. But because you did not believe my पण तू word, विश्वास नाही ठेवला माझ्या शब्दांवर म्हणून, which will be fulfilled in its own की time, जे शब्द मी तुला सांगितले जे योग्य वेळेत पूर्ण होणार आहेत you will be dumb त्याच्यावर तू विश्वास ठेवला नाही म्हणून तू आजपासून मुका राहशील. until these things take place in your life. या गोष्टी तुझ्या जीवनात घडेपर्यंत, घडून येईपर्यंत जखऱ्या तू मुका होणार आहेस. Because you doubted God's पण तू word. देवाच्या शब्दावर शंका घेतली Zacharias became dumb. आणि जखऱ्या मुका झाला. Soon फार लवकर after this, यानंतर his wife was expecting a baby. त्याच्या बायकोला गर्भधारणा झाली She became pregnant. आणि तिला दिवस गेले. An old lady became pregnant. एक वृद्ध बाई, एक म्हातारी बाई प्रेग्नंट झाली, And for 5 months, गर्भवती झाली आणि 5 महिने she hid this news from everybody तिने सगळ्यांपासून ही बातमी लपवली because she was not sure. कारण तिला खात्री नव्हती. Will it last
की हा गर्भ राहील ना, 9 Or is महिने it pregnancy only? गर्भच आहे ना, प्रेग्नन्सीच आहे ना, मग पडणार तर नाही ना. And then मग when she delivered the baby boy, जेव्हा तिला पुत्र संतान झालं, she kept a big party. मग तिने मोठी पार्टी ठेवली. Many people came. अनेक लोक आले. Many people congratulated the couple. अनेक लोकांनी येऊन त्या जोडप्याचं अभिनंदन केलं And they asked, आणि विचारलं, what will be his name? त्याचं नाव काय ठेवणार आहात? The relatives said, नातेवाईक म्हणाले, let us call Junior Zacharias, आपण त्याला ज्युनियर जखऱ्या म्हणू, like his father's name. वडिलांप्रमाणे त्याचं नाव ठेवू. The mother said, आई म्हणाली, no, नाही, his name shall be called John. त्याचं नाव असेल योहान, Because the angel had given us this कारण name. देवाच्या दूताने हे नाव आम्हाला सांगितलेलं आहे. They all said, तर सगळे म्हणाले, it is a very strange name. हे नाव फार विचित्र आहे. Nobody in a whole clan had such a strange name. आपल्या खानदानात कुणाचंही असं विचित्र नाव नव्हतं. Let's ask the father. चला आपण वडिलांना विचारू की काय नाव ठेवायचं. But the father was dumb. पण वडील झाले होते मुके. He said, bring me a slate. तर वडील म्हणाले, पाटी आणा मला पाटी. And they brought a slate त्यांनी पाटी आणली and लिहायला. a slate pencil. पाटीची पेन्सिल दोन्ही आणलं And he wrote on it, आणि त्यावर जखऱ्याने लिहिलं, his name shall be John. त्याचं नाव असेल योहान. The moment he finished writing, आणि ज्या क्षणाला जखऱ्याने ते लिहून पूर्ण केलं, his tongue loosened. त्याची जीभ उघडली आणि मुखा बोलायला लागला. Praise God. देवाला धन्यवाद. Your waiting will be fruitful तुझं देवाचरणी वाट पाहणं फळदायक होईल. in the name of the Lord. प्रभूच्या नावात. आमेन. प्रभूच्या Praise नावात. God. हालेलुया. येशूंच्या नावात. Bible says बायबल म्हणतं, in Psalm 31 verse 24, स्तोत्र 31 त्यातलं 24 वचन, cheer up, आनंदी राहा, take courage, धीरानं राहा. all you love him, तुम्ही जे सर्वजण देवावर प्रेम करता, wait for him to देवा- break through for you. देवाचरणी वाट पहा की देवाने तुम्हाला नवीन सुरुवात करून द्यावी. Praise God. देवाला धन्यवाद. When God made our first parents on this earth, देवाने जेव्हा या भूतलावर प्रथम पुरुष प्रथम स्त्री आपले प्रथम पालक निर्माण केले, God was their keeper. देव त्यांचा रक्षण करता होता. God would meet them every day देव दर दिवशी त्यांना भेटायला येत असे and they lacked nothing. आणि त्यांना काही कमी नाही पडलं. They didn't have to wait for anything. त्यांना कशाचीच वाट नाही पाहायला लागली. But then पण मग this blissful life was short-lived. हे सौख्यमय जीवन तात्पुरतं The निघालं. day our first parents listened to the voice of the devil, ज्या दिवशी आपल्या प्रथम पालकांनी सैतानाचा आवाज ऐकला, sin came into the world, त्या दिवशी पाप या जगात आलं, sorrow came into the world, दुःख या जगात आलं, death came into the world. मरण या जगात आलं. God separated man from him. आणि मग देवाने माणसाला स्वतःपासनं वेगळं केलं. Heaven was closed for man. स्वर्ग माणसासाठी बंद झालं. The earth was cursed. पृथ्वी शापित झाली Things didn't come easily. आणि गोष्टी सोप्या पद्धतीनं मग येत नव्हत्या. From then on, तिथून पुढे man started struggling in life. मनुष्याच्या आयुष्यामध्ये संघर्ष सुरू झाला. Even today, you know आज सुद्धा तुम्हाला ठाऊक आहे how much you have to struggle. किती डोकं फोडायला लागतं, किती संघर्ष करायला लागतो. प्रत्येकाला आपापलं माहित आहे. Nothing comes easy. सोप्या रीतीनं काही हातात येत नाही बेटा. But Bible says, पण बायबल म्हणतं, God so loved the world देवाने जगावर इतकी प्रीती केली that he gave his only begotten son Jesus की Christ, त्यानं त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त दिला, that whoever believes on की him जो कोणी येशूंवर विश्वास ठेवेल shall not perish त्याचा नाश होणार नाही, but will have eternal life. तर त्याला अनंत काळचं जीवन म्हणजे मोक्ष मिळेल. Jesus came for you. येशू तुझ्यासाठी आलेले He आहे. took your sins on the cross. येशूंनी तुझं पाप वधस्तंभावर He घेतलेलं आहे. died for you. येशू तुझ्यासाठी मरण And पावलेले on the आहे. third day, आणि तिसऱ्या दिवशी he rose येशू again. परत जिवंत झालेले आहेत. Jesus rose again. येशू परत जिवंत झालेले आहेत. There's one man there. Let me tell you. मला तुम्हाला सांगू द्या. Oh, bring him. Bring him here. Don't go that side. Come Bring this him. side. Let me tell you one thing. अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो. Listen, people. ऐका, माझं सगळ्यांनी ऐका. If you are walking on a road तुम्ही जर रस्त्यावर चालताय and you have lost your destination, आणि तुमचा रस्ता तुम्ही विसरलाय and there are two roads now, आणि आता दोन रस्ते आलेले आहेत and you don't know which road to take, आणि तुम्हाला माहित नाही कुठला रस्ता धरायचा and you are confused. आणि तुम्ही गोंधळलाय. See this person now again, one more. In the name of Jesus, be free now. Leave him and let him go back walking. सोडा
त्यांना स्वतःला चालत जाऊ दे, लांबून लक्ष ठेवा. Thank you, Jesus. He will get up and walk. ते स्वतः उठतील आणि चालत जातील. From far away, just keep an eye. Listen, people. ऐका, If there is a fork in the road, समजा रस्त्यावरती असे दोन फाटे फुटले and on one road, आणि एका रस्त्याला see, he's getting up. उठतायत आता त्या. कसं वाटतंय ब्रदर? How do you feel? बरं वाटतंय? बरं वाटतंय? Yes, he's saying. हो म्हणतात. बसवा त्यांना कुठेतरी. Listen, इथे. people. ऐका, On one road, एका रस्त्यावर there is a dead body. समजा एक मृतदेह आहे. On the other road, दुसऱ्या रस्त्याला there is a resurrected man. एक पुनरुत्थित झालेला माणूस आहे. Whom will you ask for directions? कुणाला तुम्ही दिशा विचाराल? एका रस्त्याला मृतदेह आहे, दुसऱ्या रस्त्याला पुनरुत्थित म्हणजे जिवंत झालेला, परत जिवंत झालेला माणूस आहे, तर तुम्ही कुणाला रस्ता विचाराल? Yes. The one who is resurrected. जो परत जिवंत झालाय, ज्याला पुनरुत्थित म्हणतात, त्याला विचाराल ना. Every saint is dead. प्रत्येक संत वारला, Every sage is dead. प्रत्येक संत वारला, मरण पावला. Every prophet is dead. प्रत्येक संदेष्टा मरण पावला, Except Jesus. फक्त येशू ख्रिस्त. फक्त येशू. On one side is dead men, एका बाजूला मेलेली माणसं आहेत, dead prophets. एका बाजूला मेलेले संदेश आहेत, Other side दुसऱ्या बाजूला is the resurrected Jesus. पुनरुत्थित येशू आहेत. Whom will you ask? कोणाला विचाराल रस्ता? Jesus. त्यांना नाही, येशूंना. Jesus is alive. येशू जिवंत आहेत. That's why you wait upon him. म्हणून तुम्ही येशूंच्या वाट You पहा. ask him. तुम्ही म्हणून येशूंना मागत असता, वाट पाहत असता, कारण येशू जिवंत आहेत. You ask him. You तुम्ही- should ask तुम्ही him. येशूंनाच विचारायला हवं, Because he will show you the कारण way. येशूच तुम्हाला रस्ता दाखवतील. Because Jesus is the कारण way. येशूच मार्ग आहेत. He will show you the truth. येशू तुला सत्य दाखवतील, Because Jesus is the truth. कारण येशूच सत्य आहेत. He will show you life. येशू तुला जीवन दाखवतील, Because Jesus is life. कारण येशू जीवन आहेत. ओ हालेलुया. Praise God. देवाला धन्यवाद. Praise God. देवाला धन्यवाद. Jesus came for you. येशू तुझ्यासाठी आलेले आहेत. Jesus died for you. येशू तुझ्यासाठी मरण पावले आहेत. Jesus rose again for you. येशू परत जिवंत तुझ्यासाठी झाले आहेत. Wait upon him. देवाचरणी वाट पहा. Some of you are single. तुमच्यातले काही जण एकटे आहेत, सिंगल आहेत, You feel all alone in the world of love. आणि तुम्हाला प्रीतीच्या जगात एकदम एकटं एकटं वाटतंय, When everyone else seems to have it together. की तुम्हाला असं वाटतं की जेव्हा बाकीचे सगळे एकत्र आहेत, But I am all alone, Pastor. पण मी अगदी एकटा आहे, माझं कोणीच नाहीये. How long should I wait, Pastor? किती दिवस मी अशी वाट पाहायची? When can I find that perfect relationship? When will I find the right spouse? कधी मला परिपूर्ण नातं आणि एक व्यवस्थित जीवन साथीदार सापडेल? God will give it to देव you. देईल तुम्हाला. He will give you the best. Somebody needs to go there and pray. There. God will give you the best. देव तुम्हाला अति उत्तम ते देईल. God will not leave you alone. देव तुम्हाला एकटं सोडणार नाही. Some years back, काही वर्षांपूर्वी a woman contacted us. एक स्त्री, तिनं आमच्याशी संपर्क साधला. She was frustrated in life कंटाळली होती बिचारी आयुष्याला, because the man she dated for several years, कारण एक पुरुष होता आणि अनेक वर्षांपासून ती त्याच्याशी डेटिंग करत होती, त्याला बघत होती, and he had just left her 7 days before. आणि 7 दिवस अगोदरच त्याने तिला सोडून दिलं. He said, I won't get married to you. डेटिंग वगैरे केलं, पण 7 दिवसा अगोदर तो तिला म्हणाला की मी तुझ्याशी लग्न करणार नाही. She was in total shock. मग तिला धक्काच बसला. According to her, it तिच्या suddenly happened. आणि तिच्या नुरूप हे सगळं अकस्मात झालं ना, कारण एवढ्या दिवसांपासून एकमेकांना ते भेटत होते, डेटिंग करत होते, आणि हा अचानक म्हणाला की मी तुझ्याशी आता लग्न करणार नाही. तर हिला धक्का बसला. So now she wanted a couple of tips from me. मग आता ती माझ्याकडे आली आणि मला म्हणाली की मला काही तुम्ही सूचना द्या ना, थोडंसं मला टिप्स द्या. So she could jump back into the game of love once again. म्हणजे मला या प्रीतीमध्ये, या प्रेम कहाणीमध्ये परत उडी मारता येईल. I told her, मी तिला म्हणालो, you came out of one, don't jump into another. एकातनं बाहेर पडली, आता दुसऱ्यात नको लगेच उडी I मार. said, wait upon God. म्हणलं देवाचरणी वाट पहा, Seek His face. देवाचं मुख शोध. Come for the Saturday blessing. शनिवारच्या meeting. आशीर्वाद सभेला ये. आत्ताशी कुठे हे तुटलंय तर जरा वाट बघ.
परत get नको. involved in some activity. जरा प्रभूच्या काही कार्यांमध्ये व्यस्त हो, परत कुठल्या प्रेम कथेत लगेच नको उडी मारू. Pray to God. देवाला प्रार्थना God कर. will bring the right person in your life. देव योग्य माणूस तुझ्या जीवनात आणेल. And she listened to me. तिने माझं ऐकलं. I said, get close to God. देव बाप्पाला धन्यवाद. तिने माझं ऐकलं. मी तिला सांगितलं देवाच्या जवळ ये Forget it for the time being. आणि थोड्या वेळ हे सगळं विसरून जा. And so she started coming for the Saturday meetings, Sunday meetings, Monday meetings. मग ती शनिवार रविवार सोमवार नियमितपणे सभेला यायला She लागली got involved in God's work. आणि देवाच्या कामामध्ये सुद्धा ती भाग घ्यायला लागली. She never knew it also. तिला माहिती नव्हतं, But suddenly, पण अचानक a nice person came in her life, एक चांगला व्यक्ती तिच्या जीवनात आला all surprisingly, आणि आश्चर्यकारक रीतीनं and proposed to her. त्या व्यक्तीनं येऊन तिला मागणी घातली And today they are happily married. आणि आज अगदी आनंदाने त्यांचा विवाह झालेला आहे. Waiting will do wonders for you. देवाचरणी वाट पाहून तुमच्या जीवनात अद्भुत कार्य होईल. But waiting upon God. पण देवाचरणी वाट पाहायला पाहिजे. You need to wait on God in a world that won't wait. आणि जे जग अजिबात वाट बघत नाही अशा जगामध्ये तुम्हाला देवाचरणी वाट पाहायला लागेल. That is why the world is in a mess. म्हणून तर हे जग आज एवढं बर्बाद झालेलं आहे. Waiting on God is a lost art among today's generation. का अलीकडच्या पिढीमध्ये वाट बघणं ही कला राहिलेली नाहीये मुलांमध्ये अजिबात. या पिढीत वाट बघायची कला राहिलेली नाही. सगळं लगेच पाहिजे, लगेच 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 पाहिजे. They may wait, but they don't like to wait. आणि वाट बघतील कधी कधी पण त्यांना आवडत नाही वाट बघायला. Waiting for many of the youth is like a waste of time. अनेक तरुण मुला मुलींना बघा ना, त्यांना वाट बघायला सांगितलं त्यांना असं होतं माझा वेळ वाया चालला, माझा वेळ वाया चालला. अरे बस ना, तुला वाट बघायला सांगितली ना. See, they can waste their time on the phone watching all kinds of clips. फोनवरती सगळ्या पद्धतीच्या क्लिप बघत वेळ वाया घालवणार. But they cannot wait upon God. देवाचरणी नाही वाट पाहायला जमत ह्या लोकांना. Waiting on God feels like a waste of time to them. देवाचरणी वाट बघणं या पिढीला, मुला मुलींना वाया गेलेलं काम वाटतं. An unnecessary exercise in patience. की उगीच काहीतरी धीरानं वाट बघायची म्हणे मिळत तर काही नाही असं त्यांना वाटतं. They think, त्यांना असं वाटतं if I wait, something bad will happen to me. मी जर असं देवाचरणी वाट पाहत राहिले तर काहीतरी वाईटच होईल माझ्या आयुष्यात. If they sit at home, they think they are out of the race. आणि घरात बसून राहिले, देवाचरणी वाट पाहत राहिले तर त्यांना असं वाटतं बापरे मी तर स्पर्धेतनं बाहेर पडले. Waiting for them is dangerous त्यांच्यासाठी वाट बघणं धोकादायक वाटतं त्यांना. because their friends have moved. कारण त्यांचे मित्रमैत्रिणी पुढे गेले ना. They want to hurry up. मित्रमैत्रिणी पुढे निघून गेले, मम्मी कशी मागे राहणार, मला पण घाईघाईनी पुढेच जायचं. That is why म्हणून they go from one mistake to another mistake. एक चूक कर, त्याच्यानंतर दुसरी चूक कर, ती झाली की तिसरी चूक कर. त्यांच्या चुकाच संपत नाही. And they have no peace. घाई 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 आणि त्यांना शांती नाही आणि अति घाई संकटात नाही. And that is why म्हणून many of them are missing out on one of the most rewarding exercise in all of our lives. या पिढीतले अनेक लोक जे आहेत ना, वाट पाहायची ही जी कला आणि वाट पाहायचा हा जो सराव आहे त्याला विसरलेले आहेत आणि त्यामुळे अनेक गोष्टींपासून ते वंचित राहिलेत. I came to the Lord 35 years back. बघा, मी 35 वर्षांपूर्वी प्रभू येशूंकडे आलो. I waited on God, देवाचरणी मी वाट पाहिली. waited for my calling, वाट पाहिली की प्रभूने मला काही काम द्यावं, पाचारण द्यावं. waiting on God for my lifting, देवाचरणी वाट पाहिली की प्रभू तुम्हाला उचलावं. waiting on God for my blessings, देवाचरणी वाट पाहिली की देवबाप्पा तुम्हाला आशीर्वाद द्यावा. waiting on God for my provisions देवाचरणी वाट पाहिली की त्याने मला पुरवठा करावा. because I was nothing. कारण मी शून्य होतो, माझ्याकडे काही नव्हतं. I was less than zero. मी शून्यापेक्षाही खालचा म्हणजे काही म्हणजे काहीच नव्हतं माझ्याकडे. पण Because I waited upon God, मी देवाचरणी वाट पाहिल्यामुळे God has not let me down. देवाने कधी मला लज्जित केलेलं नाही. Look to me. माझ्याकडे पहा, I may not be super rich, पहा माझ्याकडे पहा. कदाचित मी अति धनवान बिलियनर वगैरे नसीन, but I'm super satisfied पण today. मी सुपर समाधानी माणूस आहे. In the name of Jesus. येशूंच्या नावात, In the name of Jesus. येशूंच्या नावात मी सुपर समाधानी माणूस आहे. Bible says बायबल म्हणतं in John chapter 5, योहानाचा 5वा अध्याय, once Jesus went to the feast in Jerusalem. एकदा येशू ख्रिस्त यरुशलेम नावाच्या शहरात एका सणाला गेले. Inside the city, शहराच्या आत near the sheep gate, नगरात मेंढरू दारापाशी there was a pool called Bethsaida. बेत्सेदा नावाचं एक तळ होतं. It had 5 porches covered. 5 मांडव, 5 पडव्या तिथे घातलेल्या. Here a great number of disabled people were lying down. आणि तिथे ना अनेक सारी आजारी माणसं अशी पडलेली होती. Many were blind. अनेक अंधळे होते. Some couldn't walk. काहींना चालता येत नव्हतं, लंगडे होते. Some couldn't move. काहींना हलता फिरता येत नव्हतं, अपंग होते. Why were they gathered there? का बरं ते सगळे तिथे जमा झाले होते? At a particular time,
कारण म्हणे एका विशिष्ट वेळेला the angel of the Lord would come and stir up the waters. देवाचा दूत येत असे आणि तळ्यातलं पाणी हलवत असे. And the first one to enter the water was healed. हललेल्या पाण्यामध्ये जो कोणी आजारी माणूस पहिला जाईल तो बरा होत असे. Only one person was healed. एकच व्यक्ती बरा व्हायचा हललेल्या पाण्यात जाऊन. Yet thousands came. तरी हजारो माणसं वाट पाहत तिथे येऊन पडली. How many people should come here because God is ready to heal all of you? मग इथे किती माणसं आली पाहिजेत कारण की देव इथे तुम्हाला सगळ्यांनाच आरोग्य द्यायला तयार God आहे. is ready to bless all of you. इथे तर देव तुम्हाला सगळ्यांना आरोग्य द्यायला तयार आहे. तिथे फक्त एकाच माणसाला आरोग्य मिळत असायचं तरी एवढी सारी तिथे जमलेली होती. इथं किती जमली पाहिजेत. इथे तर देव प्रत्येकाला द्यायला तयार आहे. Eh? Now, आता there was a certain man एक विशिष्ट माणूस होता who had been invalid for 38 long years. 38 लांब वर्ष त्याला एक व्याधी होती. तो अपंग होता. Jesus saw him lying there. येशूंनी त्या बाबाकडे बघितलं पडलेला. And Jesus knew that he lay there with that sickness for a very long time. येशूंना कळलं. येशूंना कळतं बरं का आपल्याकडे बघून. तसं येशूंना या बाबाकडे बघून कळलं की बाबांची ही हालत अनेक वर्षांपासून आहे. See how he waited for something good to happen to him. आणि पहा हा बाबा वाट पाहत होता की काहीतरी चांगलं माझ्या जीवनात घडावं. What a waste of time. पण काय वेळ वाया घालवली. If he had waited on God, जर देवाचरणी त्याच्या ऐवजी त्याने वाट पाहिली असती things would have been different. तर गोष्टी जरा वेगळ्या झाल्या असत्या His story would have been different. आणि त्याची कथा पण वेगळी झाली असती. How many years you have wasted? किती वर्ष तुम्ही वाया घालवली हो. You waited upon your relatives, you waited upon your friend, you waited upon your boss. नातेवाईकांवर वाट पाहिली, मित्रांवर वाट पाहिली, बॉसवर वाट पाहिली. किती वर्ष वाया घालवली. And so Jesus asked him, तर येशूंनी या बाबाला पण विचारलं, do you want to get well? बाबा बरं व्हायचं का. He said, I cannot. तर बाबा बोलला, नाही ना, होतच नाही, It's जमतच not possible. नाही, शक्यच नाही ना. He's taking Jesus like a stranger. येशूंना तो एखाद्या परक्या अनोळखी माणसासारखं घेतोय आणि म्हणतो नाही 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 होऊ शकता ना, होई नाही शकता ना. I tried it. मी प्रयत्न केले But these sick and infirm people around me are faster than me. पण ही सगळी आजारी माणसं माझ्या अवतीभोवतीची माझ्यापेक्षा पटकन उठतात आणि जातात. When the water is stirred, पाणी हल्ल्यावर they jump into the water before me. पटकन जाऊन माझ्या आधी पाण्यात उडी मारतात. मी तसाच राहतो. No one cares for me. कुणाला माझी काळजी नाही. This world, I tell you, this world is a heartless world. हे जग ना निर्दयी जग आहे, हृदय नसलेलं जग Selfish आहे. world. हे जग स्वार्थी जग आहे. Unsympathetic world. या जगाला दया येत नाही. जग निर्दयी आहे. I don't have anyone to put me in the water. माझं कोणीच नाहीये मला त्या पाण्यात न्यायला. But पण if good people like you, तुमच्यासारखे कोणी चांगले लोक, if you stand by me, जर तुमच्यासारखा कोणी चांगला माणूस माझ्या बाजूने उभा राहिला and when the water is stirred, आणि समजा पाणी हल्लं can you put me in the water? तर मला तुम्ही पाण्यात टाकाल का हो. You need to know who Jesus is. तुम्हाला कळलं पाहिजे येशू कोण आहेत. Jesus must have said, तर येशू त्या बाबाला म्हटले असतील, I have not come here to stand by you to put you in the water. मी इथे तुझ्या शेजारी तुला पाण्यात टाकायला आलेलो नाही. I came to heal you. मी तुला बरं करायला आलोय पाण्यात न जाता. Stop your miserable story. तुझी ही जी कथा तू मला सांगतो ना, व्यथेनी भरलेली कथा बंद कर Take up your mat आणि तुझी गोधडी गुंडाळ. and start walking. चल माझ्या मागे चाल. चालायला. Immediately the power went in him लगेच त्या बाबात सामर्थ्य गेलं and he started walking. आणि बाबा लागले ना चालायला. Lame man started walking. लंगडा अपंग चालायला लागला ना. Praise God. देवाला धन्यवाद. When you wait on God, तसं जेव्हा आपण देवाचरणी वाट पाहतो ना बेटा, you know God will not cheat you. आपल्याला माहितीच असतं की देव मला नाही फसवणार. God will not forget you. देव मला फसवणार नाही. देव मला विसरणार नाही. God will not bypass you. देव माझ्या बाजूने असंच मला न देता जाणार नाही. When you wait on God, जेव्हा देवाचरणी आपण वाट पाहतो you are connected to divine direction. तेव्हा दैवी दिशेशी आपला संपर्क लागतो ना रे. You are connected to divine God. आणि दैवी देवाशी आपला संपर्क लागतो. Divine blessing will be मग released. दैवी आशीर्वाद आपल्यावर मोकळे होतात. Divine healing will be दैवी released. आरोग्य आपल्यावरती मोकळं होतं. All coming from the hands of Jesus. सगळं येशूंच्या हस्ते येत असतं. Praise God. देवाला धन्यवाद. Spending time with God is glorious. देवासोबत वेळ घालवणं, देवासोबत वेळ घालवणं वैभवशाली आहे. Spending time with God has a lot of benefits for you. देवासोबत वेळ घालवल्यानंतर आपले खूप सारे फायदे होतात बेटा. खूप फायदा आहे. खूप फायदा हवाय ना. देवासोबत वेळ घालवा, फायदाच फायदा आहे. You lose when you don't wait on God. आपण देवाचरणी वाट नाही पाहिली ना की आपलं नुकसान होतं. But there are lots of benefits when you wait upon God. देवाचरणी वाट पाहिली ना निमूटपणे तर फायदे फार आहेत.
Amen. Every day wait upon रोज God. देवाचरणी वाट पाहिजे, घाई 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 करायची नाही. Seeking His face every day. रोज देवाचं मुख शोधायचं, Being in His presence every day. देवाच्या सहवासात रोज राहायचं, Looking to Him all the time. देवाकडे नेहमी पाहत राहायचं, गात राहायचं. तव सहवास घडावा, क्षणभर विरह नसावा. Praise God. देवाला धन्यवाद. Praising Him and worshiping Him. त्याची आराधना करत राहायचं, त्याची स्तुती करत राहायचं. Even if you are exhausted. आणि जरी आपण थकून गेलो, Doing all the right things in life. बरोबर त्या गोष्टी आयुष्यामध्ये सगळी बरोबर ती कामं करून आता फार थकून गेलो, Still don't give up. तरी सुद्धा हार नाही मानायची. Look to God. देवाकडे बघत राहा. One lady gave this testimony. एका बहिणीने ही साक्ष दिली. Her brother-in-law, तिचा दीर बहुतेक, he was not in his right frame of mind. तिचा जो दीर होता ना, तो ठीक ठाक नव्हता, काहीतरी झालं होतं. 2-3 years he was suffering. 2-3 वर्ष त्याला काहीतरी त्रास होत होता. He used to talk gibberish. तो असंच काहीतरी बडबडायचा. If anybody came in front of him, कोणी जर त्याच्या समोर आलं he would abuse him, तर त्यांना नावं ठेवायचा, त्यांना शिव्यागाळ करायचा. keep names. नावं ठेवून शिव्यागाळ करणार, मस्करी करणार. He seldom spoke sensibly. आणि असं सेन्सिबल काही बोलायचं नाही, अर्थपूर्ण बोलायचं नाही, असंच सगळं काहीतरी बोलायचं. Sometimes he would just sit in one place, कधी कधी एका जागी जाऊन बसून राहायचा, never went to work. कामाला वगैरे कधी गेला नाही. The entire family was very worried. पूर्ण कुटुंब फार काळजीत पडलं की ह्याला काय झालंय देव जाणे. They took him to the hospital. मग अर्थातच त्यांनी त्याला दवाखान्यात नेलं, Nothing helped. तपासणी वगैरे केली, पण काही मदत नाही मिळाली. Went to the sadhus. मग साधू संतांकडे Took him नेलं, in pilgrimages. सगळीकडे तीर्थयात्रेला But नेलं, nothing was working. पण हा काही बरा होईना. People told him, मग लोकांनी त्याला सांगितलं, told the family, लोकांनी त्याच्या कुटुंबाला सांगितलं why don't you bring for the Saturday blessing meeting? की दापोडीत ना शनिवारची एक आशीर्वाद सभा चालते, तुम्ही तिथे घेऊन जा ना त्याला. But they never believed in Jesus. पण त्यांनी येशूंवर कधी विश्वास वगैरे ठेवलेला नव्हता. Finally, when it became worse, पण सरते शेवटी भयानकच परिस्थिती झाल्यानंतर they brought him to the church. ते इकडे चर्चला त्याला घेऊन आले. During the last prayer, माझ्या शेवटच्या प्रार्थनेमध्ये the power of Jesus touched him, येशूंच्या सामर्थ्याने त्याला स्पर्श केला and he was set free from that आणि bondage. तो मोकळा झाला, त्याला सुटका मिळाली त्या बंधनातून. He started living a normal life. तो एक नॉर्मल जीवन परत जगू लागला. And they said, आणि ते म्हणाले, if we had only come for this blessing meeting before, या तुमच्या शनिवारच्या आशीर्वाद सभेला आम्ही अगोदरच जर आलो असतो ना, we wouldn't have had to suffer so much. एवढे त्रास नसते आम्हाला सोसायला लागले. Praise God. पण ठीक आहे, देर आहे दुरुस्त आहे, उशिरा आलात पण आलात तर खरे ना. When you wait on God, देवाचरणी जेव्हा आपण वाट पाहतो, you are connected to God. देवाशी आपला डायरेक्ट संपर्क लागतो. आमेन. देवाला धन्यवाद. Now is your time. आत्ताची वेळ तुमची आहे. A time when God will not deny you. अशी वेळ की जिथे देव तुम्हाला कशासाठी नकार देणार नाही. He will answer your prayer. देव तुमच्या प्रार्थनेला उत्तर देईल. By sitting here, इथे बसून you have waited upon God. तुम्ही देवाचरणी वाट पाहिली आज. Do you know that? माहितीये तुम्हाला, इथे हे 1 तासभर का जेव्हा केव्हा तुम्ही आला तेव्हापासून आतापर्यंत बसून तुम्ही देवाचरणी वाट पाहिली. You waited on God. तुम्ही देवाच्या चरणी वाट पाहिली. You are hearing God's word. देवाचा शब्द तुम्ही लोकांनी ऐकला. You sat in the presence of God. देवाच्या सहवासात तुम्ही मांडी घालून बसलात. God will do something beautiful in your life देव tonight. नक्कीच काहीतरी सुंदर कार्य तुमच्या जीवनात आज रात्री करेल. Don't lose hope. अजिबात आशा सोडू नका. Your tears have to be wiped away. तुमचे अश्रू पुसले पाहिजेत. No man can wipe your आणि tears. एकही माणूस तुमचे अश्रू पुसू नाही शकत. Only God. फक्त देव, फक्त देव, फक्त देव, Only God. फक्त देव. Are you ready to cry to Him? तुम्ही देवाचा दावा करायला तयार आहात? Are you ready हालेलुया. to seek His face? देवाचा चेहरा शोधायला तयार आहात? Then see what He does for you. मग बघा देव तुमच्यासाठी काय करेल. Raise one hand towards heaven. एक हात असा वर कराल. One hand placed on the afflicted part of your being. एक हात तुम्हाला जिथे कुठे आजार असेल त्या आजारी भागावर ठेवाल And cry out to God आणि tonight. रडून आज रात्री देवाचा धावा कराल. If your child is sick, तुमचं मूलबाळ कोणी आजारी आहे, if your spouse is sick, नवरा बायको मुलं बाळ आजारी आहे, somebody sick at home or in the कोणी hospital, घरी आजारी आहे, हॉस्पिटलमध्ये कोणी आहे, take the name of Jesus. येशूंचं नाव त्यांच्यासाठी घ्या Pray a prayer of faith. आणि विश्वासाची एक प्रार्थना करा. God will touch them. देव त्यांनाही स्पर्श करेल. God will deliver देव them. त्यांनाही सुटका देईल. Are you ready? तयार आहात? Then raise one hand towards heaven. मग एक हात असा वर कराल स्वर्गाकडे. Just lift your hands up. हात असा वर कराल.
And one hand placed on the afflicted part of your being. आणि दुसरा हात तुम्हाला जिथे कुठे आजार आहे त्या आजारी भागावर ठेवा. And cry out to God. रडून देवाचा धावा करा. Are you ready? तयार आहात? Then come on, pray. चला डोळे करा बंद आणि माझ्या मागून ही Say, प्रार्थना "My बोला. God." म्हणा, माझ्या देवा I come to मी you तुझ्याकडे येत आहे. as a sinner. मी पापी आहे. I have sinned against मी you. तुझ्या विरुद्ध पाप केलंय. Please forgive me. प्लीज मला क्षमा कर. Cleanse me. मला साफ कर. Wash me. मला धुवून काढ. Make me clean. मला स्वच्छ कर. Make me holy. मला पवित्र कर. Oh God, माझ्या देवा I have nobody. माझं कोणी नाही. I have nobody. माझं कोणी नाही. I have waited upon the world for a मी long time. मी या जगावर अनेक दिवसांपासून वाट But पाहिली. today, पण आज I'm waiting upon you मी तुझ्या चरणी वाट पाहत आहे. because I believe कारण माझा विश्वास आहे what nobody could do, जे कोणीच करू शकत नाही you will do for ते me. तू माझ्यासाठी करशील. I trust in you. माझा तुझ्यावर विश्वास आहे. Come, my Jesus. माझ्या येशू ये. Come into my heart. माझ्या हृदयात ये. I receive you मी तुला स्वीकारत आहे as my Lord and माझा Savior. प्रभू आणि तारणारा म्हणून. You are my Lord. तू माझा प्रभू आहे. You are my तू Savior. माझा तारणारा आहे. Touch me मला now. स्पर्श कर आता. Heal me now. मला बरं कर आता. Deliver me मला now. सुटका दे आता. See, Jesus is बघा coming. येशू येत आहे. Jesus is coming. बघा येशू येत आहे. He is coming now. येशू आता He is येतात. touching you right येशू तुम्हाला now. आता स्पर्श He is करतात. touching you right येशू now. तुम्हाला आता स्पर्श करतात. Every sickness, प्रत्येक आजार every disease, आणि रोगराई I command मी you आज्ञा करतो in the name of Jesus. येशूंच्या नावात Leave. सोड. Leave in the name of Jesus. सोड येशूंच्या Leave in नावात. the name of Jesus. सोड येशूंच्या नावात. Every sickness go प्रत्येक आजार जाऊ दे in the name of Jesus. येशूंच्या See, नावात. Jesus is touching you. बघा येशू तुम्हाला स्पर्श See, करतात. Jesus, be careful. See, संभावना. Jesus is touching you. येशू तुम्हाला स्पर्श करतात. In the name of Jesus. येशूंच्या नावात. Be gone in Jesus' name. येशूंच्या नावात निघून जा. Be gone in Jesus' name. येशूंच्या नावात निघून जा. Jesus is walking in your येशू midst. तुमच्यामध्ये He चालतात. is touching you येशू now. तुम्हाला आता स्पर्श करतात. His power has come upon you. त्याचं सामर्थ्य तुमच्यावर आलंय. His power has come upon you. त्याचं सामर्थ्य तुमच्यावर आलंय. He is delivering you तो right तुम्हाला आता now. सुटका देत आहे. In the name of Jesus. येशूंच्या नावामध्ये. In the name of Jesus. येशूंच्या नावामध्ये. Every headache, डोकेदुखी I command मी you आज्ञा करतो. in the name of Jesus. येशूंच्या नावात. Leave. सोड. Leave the people in Jesus' name. लोकांना येशूंच्या नावात सोड. Leave the people in लोकांना Jesus' येशूंच्या name. नावात सोड. Arthritis. संधिवात. People suffering with ज्या arthritis. लोकांना संधिवात Be झाला healed in Jesus' येशूंच्या name. नावात बरे व्हा. Be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरे व्हा. Be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरे व्हा. In the name of Jesus. येशूंच्या नावात. 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 Stomach pain. पोटातल्या वेदना. Every pain in the stomach. सगळ्या पोटातल्या वेदना. I command you in the name of Jesus. येशूंच्या नावात मी आज्ञा Leave करतो. in Jesus' name. येशूंच्या नावात सोड. Leave in the name of Jesus. येशूंच्या Be healed in the नावात name of Jesus. येशूंच्या Be नावात healed in the बरी हो. name of Jesus. येशूंच्या नावात बरी हो. Be healed in the name of येशूंच्या Jesus. नावात Be बरा हो. healed in the name of Jesus. येशूंच्या नावात बरा हो. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद देवा बाप्पा. Ulcer. अल्सर. People suffering with ज्या ulcer. लोकांना अल्सर झाला I command you in मी Jesus' आज्ञा name. करतो येशूंच्या नावात Leave. सोड. Leave in Jesus' name. सोड येशूंच्या That नावात. ulcer is leaving you. ते अल्सर तुम्हाला सोडून जात आहे. Tumor. ट्यूमर. People suffering with tumor. ज्या लोकांना ट्यूमर झालंय Place your hand on that आपला area. हात त्या भागावर ठेवा. Lord Jesus, touch them प्रभू येशू now. त्यांना आता स्पर्श And कर. heal them. आणि त्यांना आता आरोग्य In the दे. name of Jesus. येशूंच्या नावामध्ये. In the name of Jesus. येशूंच्या नावामध्ये. Withered hand. वाळलेला हात. People having withered hand. ज्या लोकांचा हात वाळलाय Lord Jesus, touch them प्रभू येशू त्यांना स्पर्श कर. and heal आणि them. त्यांना आरोग्य दे. What you could not do before, तुम्हाला जे अगोदर करता येत नव्हतं start doing ते now. आता करून पहा. If you couldn't move your hands and your limbs, हात आणि पाय हलवता येत नव्हते start moving them in तर Jesus' आता name. हलवून पहा येशूंच्या In the नावात. name of Jesus. येशूंच्या Come नावात. on, call. चला सर्वांनी देवाचा धावा करा. Call. सगळ्यांनी देवाचा धावा In the करा. name of Jesus. येशूंच्या नावामध्ये Something beautiful is going to happen. काहीतरी सुंदर घडणार आहे. Some great change is going to take place. काहीतरी महान बदल घडणार आहे. In the name of Jesus. येशूंच्या नावात. Skin disease, त्वचा रोग. let it vanish in Jesus' name. येशूंच्या नावात निघून जाऊ दे. People suffering with skin disease, त्या लोकांना त्वचा रोग let आहे it go in Jesus' येशूंच्या name. नावात तो निघून जाऊ दे. Swelling, सूज vanish in the name of निघून Jesus. जाऊ दे येशूंच्या In नावात. the name of Jesus. येशूंच्या नावात. In the name of Jesus. येशूंच्या नावात. Lumps in the body. अंगावर आलेल्या गाठी. People who have got lumps in the ज्या body, लोकांच्या अंगावर गाठी let आल्या those lumps vanish in त्या Jesus' गाठी name. येशूंच्या नावात निघून जाऊ दे. In the name of Jesus. येशूंच्या नावात. In the name of Jesus. येशूंच्या नावात. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Knee problem, गुडघ्यांचा be आधार healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरा होऊ Touch दे. him.
स्पर्श Be कर healed प्रभू. in the name of आरोग्य Jesus. Be healed in the name of Jesus. येशूच्या नावात Be आरोग्य healed in the name of Jesus. येशूच्या नावात बरे व्हा. Every kind of सर्व complications, पद्धतीचा गुंता leave the bodies in Jesus' 60 name. लोकांचं शरीर येशूच्या In the name नावात of Jesus. येशूच्या नावात Diabetes, मधुमेह blood pressure, रक्तदाब vanish in the name of नाही, Jesus. येशूच्या नावामध्ये Thank you, Jesus. धन्यवाद Those येशू. who cannot walk, ज्या लोकांना चालता येत नाही right now, आता या वेळेला in the name of Jesus, येशूच्या नावात start walking. चालायला लागा Start walking. चालायला लागा Rise up and walk in उठा Jesus' आणि name. चालायला लागा In the name of येशूच्या Jesus. येशूच्या नावात Anything is possible if you believe. काही विश्वास ठेवला तर शक्य आहे Anything is possible if you believe. विश्वास ठेवला तर काहीही शक्य In आहे Jesus' name. येशूच्या नावात In Jesus' name. येशूच्या नावात Jesus is wiping away your tears. येशू तुझे अश्रू पुसतायत He is solving your problems. येशू तुझ्या समस्या सोडवतात Liver problem be healed. लिव्हरचे आजार बरे होऊ दे Heart problem be healed. हृदयाचे आजार बरे होऊ दे Stone in the kidney. किडनीतले खडे Vanish in the name of Jesus. येशूच्या नावामध्ये In the name of Jesus. येशूच्या नावामध्ये Blind eyes be touched in आंधळ्या Jesus' name. डोळ्यांना स्पर्श होऊ दे येशूच्या नावात Deaf ears be touched in the name बहिऱ्या of कानांना Jesus. स्पर्श होऊ दे येशूच्या नावात Dumb speak in Jesus' name. मुक्यांनी येशूच्या नावात बोला Dumb speak in Jesus' name. मुक्यांनी येशूच्या नावात बोला Thank you, Jesus. धन्यवाद येशू Thank you, Jesus. धन्यवाद येशू Lumps in the neck, मानेवर आलेल्या गाठी let it be healed in Jesus' मानेवर name. झालेले गायटर गाठी येशूच्या नावात बरे In होऊ दे. Jesus' name, let it all vanish. येशूच्या नावात ते सगळं निघून जाऊ दे Thyroid problem vanish. थायरॉइडचा आजार येशूच्या Issue नावात of blood निघून be दे. healed. रक्तस्रावाचा आजार बरा होऊ दे In Jesus' name, येशूच्या नावात those who want a child, ज्या लोकांना जोडप्यांना संतान Lord हवंय, bless them. प्रभू त्यांना आशीर्वाद दे Bless them. त्यांना संतानाचा आशीर्वाद दे Those who are watching me online, जे सगळे मला ऑनलाईन I'm बघतात praying for you. मी तुमच्यासाठी प्रार्थना Lord, करत touch आहे. them. प्रभू त्या सर्वांना स्पर्श कर And bless them, आणि Lord. त्यांना सुद्धा आशीर्वाद And दे. heal them in आणि Jesus' त्यांनाही name. आरोग्य दे येशूच्या नावात Thank you, Father. धन्यवाद दे बाबा Thank you, Jesus. धन्यवाद येशू Now, those who are suffering आता ज्या लोकांना त्रास होत with आहे financial troubles, आर्थिक अडचण आहे Lord, release financial प्रभू blessings in आर्थिक their lives. अडचणी काढून त्यांना पैशाचा आशीर्वाद In दे Jesus' name. येशूच्या नावात Those who want a house, give them a त्या house. लोकांना घर हवंय प्रभू त्यांना घर दे Those who want 2-wheelers, 4-wheelers, bless them, त्या Lord. लोकांना 2-4 चाकी गाड्या हव्यात त्यांना गाड्या दे Bless their business. त्यांचा व्यवसाय आशीर्वादित कर Fulfill their heart's desires. त्यांच्या मनोकामना पूर्ण कर Let the family be living in peace. आणि त्यांचे परिवार शांतीनं नांदू दे No more smoking, no more drinking. सिगरेट पिणं नाही बिड्या पिणं नाही No दारू more पिणं नाही drugs. आता ड्रग्ज घेणं नाही Change their lives. त्यांचं जीवन बदल Strengthen them. त्यांना ताकद दे And let your peace come. तुझी शांती त्यांच्यात येऊ Thank दे you, Father. धन्यवाद दे बाप्पा In Jesus' name I येशूच्या pray. नावात मागतो म्हणून आई Amen and amen and amen आमेन and amen. आमेन देवाला Praise धन्यवाद God. देवाला Give a धन्यवाद big clap to Jesus. एक जोरात येशूसाठी आता टाळी वाजवा आमेन Now don't worry. आता काळजी करू नका God will take care of your case. देव तुमचं सगळं सांभाळून घेईल Everything will be fine for you. सगळं तुझं ठीकठाक होईल बेटा Just trust in Jesus केवळ येशूंवर विश्वास ठेवा and keep coming. आणि येत राहा सभेला And येत राहा we will hear a few testimonies now. काही साक्षी आता Hallelujah. आपण ऐकूयात प्रेज लॉर्ड बिशप सर यांची साक्ष खूप अद्भुत आहे ते सांगतात ते कर्नाटकहून या ठिकाणून येतात ते सांगतात की जानेवारी महिन्यामध्ये त्यांच्या दाताला त्रास होत होता त्यांच्या 3 दात खूप दुखत होते म्हणून हा. त्यांनी घरामध्ये स्वतःच दोऱ्यांनी ते 3 दात एका वेळेला काढले Oh. आणि Yes. ते दात काढल्यामुळे त्यांचा त्रास वाढला त्यांनी लक्ष दिलं नाही सुरुवातीला पण ते त्रास खूप वाढत गेला इतका वाढला की त्यांचा दात वगैरे खूप गाल वगैरे फुगला होता हो. नंतर ते पाहून त्यांच्या कुटुंबाने त्यांना दवाखान्यात नेलं त्यावेळी त्याचे सगळे रिपोर्ट्स वगैरे काढण्यात आले शेवटी त्यांना असं समजलं की त्यांना मुखाचा कॅन्सर झालेला आहे ओरल कॅन्सर झालेला आहे आणि मग ते सांगतात की त्यांची पत्नी जी आहे ते विश्वास ठेवतात प्रभू येशूवरती आणि त्यांची आई जी इथं पुण्यामध्ये राहतात कारण ते कर्नाटकवरून येतात ते म्हणतात की ते प्रार्थना करत होते कंटिन्यूस त्यांच्यासाठी त्यांनी सांगितलं डॉक्टरांनी ज्यावेळेस रिपोर्ट पाहिल्याने त्यांना सांगितलं की तुमचं ऑपरेशन करावं लागेल डाव्या बाजूचं आणि ऑपरेशन केल्यानंतर त्यांचा डोळा आणि जे चीक आहे चीक ते पूर्ण काढून टाकावं लागेल गाल पूर्ण काढून टाकावं लागलं ऑपरेशन नंतर पण त्यांची पत्नी सांगते की आम्ही कंटिन्यूस प्रार्थना करत होतो आणि परमेश्वरने चमत्कार केला डॉक्टर म्हणाले की आपण ऑपरेशनच्या आधी पहिला रेडिएशन देऊन पाहू ते म्हणतात की त्यांच्यावरती 20 रेडिएशन झाले पास्टर 20 रेडिएशन्स तरी परमेश्वराने त्यांना त्या सर्व गोष्टींमधून सांभाळलं सुखरूप ठेवलं आणि ते सांगतात की त्यानंतर देखील ते 20 रेडिएशन नंतर 90% त्यांची जखम भरली आणि ते त्रास निघून गेले आणि त्यानंतर ते सांगतात की चुकून त्यांनी परत दारू आणि तंबाखू ते खाऊ लागले त्यामुळे तो त्रास पुन्हा वाढला आणि त्यानंतर ते सांगतात की परमेश्वर ते प्रार्थना करत होते तरी देखील आणि परमेश्वराने चमत्कार केला
ते म्हणतात आज जसे ते उभे आहेत हे केवळ प्रभू येशूच्या कृपेने आहेत. डॉक्टरांनी सांगितलं होतं की हे अशक्य आहे, पण केवळ फक्त परमेश्वरने हे करून दाखवलेलं आहे, म्हणून ते सर्व गौरव प्रभू येशूला देतात. ते सांगतात की मी प्रभूकडे सप्टेंबर महिन्यामध्ये आपल्या चर्चच्या वाढदिवसाच्या वेळेला मी प्रभूला मागणं केलं होतं की प्रभू जर तू माझ्या पतीला आरोग्य देशील तर मी माझ्या आईच्या घरापासून काळेवाडीपासून मी चालत चर्चमध्ये येईल आणि त्यानंतर मी गेटपासून मी स्टेजपर्यंत मी गुडघ्यावरती येईल. ते सांगतात की मी ते पूर्ण नवस मी पूर्ण केला आणि परमेश्वराने चमत्कार केला आणि पूर्ण आरोग्य देवाने दिलेले, म्हणून ते सर्व गौरव प्रभू. त्यांचे काही फोटोज आहेत जे त्रास त्यांना होते त्यावेळेस त्यांचे काढलेले आहेत. ते बाप्पा, हे रेडिएशन दिल्यानंतरचे फोटो आहेत. आणि परमेश्वराने पूर्णपणे आरोग्य दिलेलं आहे. हालेलुया. तुम्ही तिथनं काळेवाडीहून चालत आल्या चालत आला तुम्ही आणि गेट पासून काळेवाडी आईचं घर आहे. आईचं घर आहे. कर्नाटकला सासर आहे माझं. मी ऑनलाईन 3 दिवस तुमचे प्रयोग बघते. तुमचा खूप मला फरक आलेला आहे. 1 वर्ष झालं मी तुमचं बघते ऑनलाईन. And now she came on the knees walking from the porch to this. गेट पासून इथे स्टेज पर्यंत पर्यंत गुडघ्यावरती आले ते. टेकून On the आल्या, knees. गुडघ्यावर चालत आल्या पास्टर. तुमच्यासाठी केले त्यांनी. हो ना. आता बरं वाटतंय? बरं वाटतं ना? बरं वाटतं. येशू हे सगळं काढून टाकणार, काय काळजी करू नका. लॉर्ड कम्प्लीट द हिलिंग. नो प्लीज प्लीज डोंट. नको बेटा, नको. लॉर्ड कम्प्लीट द हिलिंग. Let your healing power flow into his cheeks. Let him be set free. Let his face become In Jesus' name. absolutely normal. In Jesus' name. Jesus' name. Amen. Amen. Don't worry. God will do it. शांतीने जा. बिशप जी, इनकी बहुत ही अद्भुत गवाही है. इनका नाम ब्लेसिंग है और Blessing. यस, अरे वाह. ब्लेसिंग नाम है इनका. और दिसंबर 2023 को ऐसा हुआ कि इनके सर में बहुत दर्द हो रहा था. अच्छा. 5-6 महीने दर्द वो चालू ही रहा. इन्होंने कुछ घर में रहने वाले जितने भी उपाय बनते हैं उन्होंने किए, लेकिन कुछ हुआ नहीं. फिर ये डॉक्टर के पास गए. डॉक्टर ने बोला सिटी स्कैन करते हैं. सिटी स्कैन में पता चला कि इनके जो इनका जो यहाँ पे ब्रेन जो है, ब्रेन में लहू की गांठ हो गई है. तो ये लहू की गांठ के कारण इनको clot. Yes. Blood clot. तो फिर डॉक्टर ने बोला कि आपको एडमिट कराना पड़ेगा. फिर उनको इंजेक्शन दिया ताकि वो जो गांठ है वो चली जाए, लेकिन ऐसा कुछ हुआ नहीं. फिर इनको ये भी बोला डॉक्टर ने कि आप हरी सब्जी नहीं खा सकते. अगर आपने हरी सब्जी खाई तो वो लहू की जो गांठ है और बढ़ सकती है और ये बहुत भयानक हो सकता है. फिर डॉक्टर ने इनको एडमिट कराया, इनको बहुत मेडिसिन दिया, लेकिन मेडिसिन का भी उल्टा असर हुआ. इनके जो हाथ पैर जो है वो मेडिसिन की वजह से सूजने लगे. तो अभी करे तो करे क्या. फिर इन्होंने हमारी जो सैटरडे की जो मीटिंग है उसमें प्रार्थना करना चालू किया. बहुत प्रार्थना किया. फिर आपने एक भविष्यवाणी की थी कि यहाँ पे कोई तो ऐसा है जिनका जो गांठ है वो प्रभु यीशु के नाम से जा रहा है. वो यही सिस्टर है और आज उनकी पूरी की पूरी गांठ जा चुकी है. पूरी की पूरी महिमा प्रभु यीशु मसीह को देना चाहिए. Praise God. और उन्होंने भी एक मन्नत मांगी कि वो गेट से लेके यहाँ तक घुटनों पे बैठ के ऐसे चलते चलते आएंगे और प्रभु See यीशु ने that. उनको आशीर्वादित किया है, चंगाई दी है, आरोग्य दिया है. प्रभु यीशु महान है. हालेलुया. Praise God. का रडती तू? देवाने चांगलं केलं. आता बरं वाटतंय? बरं. आता काय त्रास होत नाही? आमेन. चालू झाल्या सगळ्या. भाज्या. माझ्या मुलीला पूर्ण म्हणजे खूप म्हणजे देवाचं नाही का पूर्ण आशीर्वाद की ती त्याच्यातून बाहेर पडली. मला 10 लाख बोलले होते डोक्यासाठी. मी कुठून आणणार एवढे पैसे नाही, पण ती ससूनमध्ये ॲडमिट केलं, तिथं प्रार्थना केली तर सगळे नॉर्मल निघाले. हालेलुया. Bless the Lord. आमेन. भाज्या बी चालू झाल्या. आमेन. आजारसाठी ना मला खूप भाज्या बंद केलते. मग मला वैताग आलं डाळ भात खाऊन. मी रोज प्रेयर करायची, उपास प्रार्थना करायची की तो बाप्पा माझे तुम्ही म्हटले ना मध्यस्त्री प्रार्थना करा. मी रात्री 2 वाजता बसले आणि 3 वाजता प्रार्थना प्रार्थना संपवली. करायची. आणि मी प्रार्थना करून हॉस्पिटलला गेले, सगळे रिपोर्ट नॉर्मल आले. Praise God. Hallelujah. See that night Amen. vigil message. Midnight एक vigil. Midnight prayer. Yes, yes. एक मैसेज उनका Message. पूरा का पूरा जीवन बदल गया है. Hallelujah. एक ही मैसेज Fasting है. and prayer. आमेन. मध्य रात की प्रार्थना. आमेन. आपल्यामध्ये सिस्टर उषा साठे आहेत आणि ह्यांची फार अद्भुत अशी साक्ष आहे पास्टरची. आणि ते म्हणतात की 2000 साली त्यांचं लग्न झालं होतं आणि त्यांना म्हणजे गर्भधारणा राहत नव्हती. ते म्हणतात की हॉस्पिटलमध्ये जेव्हा दाखवलं दोघांना हजबंड वाईफला तर त्यांना काही समस्या सांगण्यात आल्या होते आणि ते म्हणतात की डॉक्टरनी त्यावेळेला 20 लाख रुपये खर्च सांगितला होता आणि त्यांची काहीच अशी आर्थिक परिस्थिती नव्हती की ते ट्रीटमेंट घेऊ शकतील. परंतु ते म्हणतात ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये त्यावेळेला आम्ही पूर्ण आशा सोडून दिली होती. आम्हाला काही
काही माहीत नव्हतं काय करायचं आहे पुढं. लोक खूप नावं ठेवायची त्यांना, परंतु ते म्हणतात आमच्या एका शेजारच्या चांगल्या सिस्टरांनी त्यांना आपल्या चर्चविषयी सांगितलं आणि ते म्हटले सतत ते वर्षभरामध्ये चर्चमध्ये येत राहिले. वर्षभरामध्येच त्याच वर्षामध्ये त्यांना प्रेग्नेन्सी राहिली. इतकंच नव्हे, देवाने त्यांना 2 जुळे मुलांचा आशीर्वाद दिलेला See आहे. that. आज ते 6 वर्षाचे लेकरं झाले. ते सर्व Hallelujah. गौरव प्रभूला Put, देतात. oh God, see जुळे that जुळे one. वा, Twins. जुळं झालं. praise आमेन. किती छान. आम्ही आशा सोडून दिली होती, पण ज्यावेळेस देवबापाचे पाय धरले त्यावेळेस आम्हाला See that. देवाने आशीर्वाद दिला. आणि 2 दिले. हे जगात काहीच नाही असं मला वाटलं की आमेन. मला काय होणार नाही, पण मला देवाने सगळं दिलं. See that. तुम्ही जरा ते डोक्यावर हात ठेवला बस, आम्हाला आणखी काय नाही पाहिजे. आमेन. हालेलुया. Bless हालेलुया. them, Lord. Let your gracious hand Bless be them, upon them, O Master. Father. Amen. Fulfill all their heart's Amen. desires in Amen. Jesus' name. God bless you. हालेलुया. पास्टर, देवाचरणी वाट पाहणं किती आशीर्वादाचं आहे ही साक्ष घेण्या सिस्टर आज आलेल्या आहेत. त्या सांगतात पास्टर लग्नाला 26 वर्ष झाली होती. 26 वर्षातली 20 वर्ष फक्त डिप्रेशनमध्ये, नैराश्यामध्ये त्या जगत Oh होत्या. God. आणि त्या सांगतात त्या जॉबला जायच्या, जॉबवरून त्यांना घरी येण्याची इच्छा होत नाही. सुसायडल थॉट्स त्यांच्या डोक्यामध्ये असायच्या, कारण घरी गेले की नवरा मारणार, दारू पिऊन बसलेला असणार आणि तो मला बेदम मारणार. त्या सांगतात माझ्या हृदयावरती जखमा होत्या, माझ्या शरीरावरती जखमा होत्या, पण फक्त माझी 2 लेकरं माझी वाट घरी बघायचे म्हणून मी घरी जायचे. ते म्हणतात मला अजिबात इच्छा राहिली नव्हती जगण्याची. 20 years. 20 वर्ष त्रास सहन केला. He tortured you. आणि ते सांगतात त्यांची जी बहीण आहे ती आपल्या चर्चला येते. ती या त्यांच्याकडे गेला, त्यांनी सगळे प्रॉब्लेम्स त्यांना सांगितले आणि धन्य ती बहीण पास्टर, तिनं डॉक्टरांचा दरवाजा नाही दाखवला तर आपल्या चर्चचा दरवाजा दाखवला. त्या चर्चमध्ये आल्या, शनिवारी शेवटच्या प्रार्थनेमध्ये तुमच्यासोबत त्या सहमत झाल्या आणि त्यांनी त्या दिवशी त्यांच्या नवऱ्यासाठी प्रार्थना केली. आणि प्रभू इतका महान आहे पास्टर, आज त्यांचे मिस्टर त्यांना मारत नाहीये, त्यांच्यावर व्यवस्थित संसार करतात. ते जे 20 वर्षाचे त्रास आहेत ते येशूने एका झटक्यात एका शनिवारी काढून टाकले पास्टर. आणि ते सांगतात एवढंच नाही, येशू फक्त तिथंच थांबले नाहीत. ते म्हणतात 10 वर्षापासून पत्र्याच्या घरात ते राहत होते पास्टर. आणि त्या म्हणतात माझी खूप इच्छा होती की चांगल्या एरियामध्ये माझं घर असावं. आणि आज ते सांगतात त्या काय करायच्या पास्टर, दर शनिवारी आपली मीटिंग ऑनलाईन बघायच्या, प्लस आपल्या चर्चचं जे कॅलेंडर आहे त्याच्यावरती जी दर दिवशीची वचनं येतात ते स्वतःसाठी क्लेम करायचे. शनिवारची वचनं आपल्यासाठी क्लेम करायचे. आणि एका दिवशी त्यांना एक वचन सापडलं ज्याच्यामध्ये लिहिलं होतं की प्रभू तुझं घर बांधणार आहे म्हणून. आणि ते स्वतःसाठी त्यांनी स्वीकारलं. आणि प्रभू खरंच खूप महान आहे पास्टर, स्वतःचं 2 BHK चांगल्या एरियामध्ये आज घर त्यांना मिळालेलं आहे. आणि पास्टर त्यांना ना सतत त्यांच्या लेकरांची काळजी असायची की घरामध्ये हे सगळं बघून त्यांची लेकरं पण खूप चिडचिडी झाली होती. पण एक आई या नात्याने त्या दर शनिवारी इथे येऊन प्रार्थना करायच्या. आणि त्या सांगतात की आज लेकरं इतके व्यवस्थित आहेत. त्या सांगतात इर्म्या 29:11 प्रमाणे माझ्या लेकरांचं भविष्य आज येशूने हातात घेतलंय. मुलीच्या MBAची फी पास, आज आपल्याला माहिती आहे MBAच्या कॉलेजची फी किती भयंकर असतात, पैसा येशूने पुरवलेला आहे. आज ॲडमिशन झाले 2nd इयरमध्ये ती आज आहे. मुलाला चांगला जॉब मिळालाय. ते सांगतात हे इतक्या वर्षांचे त्रास माझ्या येशूने सगळे काढून टाकले, मग ते सर्व गौरव प्रभू येशूला देतात. Waiting upon the Lord. Amen. This is what God did for God you. bless you. Lord, you saw her heart. Yes, Lord. She waited upon you. Yes, Lord. She believed in Psalm 127:1 Yes, Master. that the Lord builds the house. Yes. And you gave her a house. Yes, you gave her a Lord. blessing. Amen. Her husband is changed. What more she will expect Hallelujah. from you, God. Thank you, Father, for all the good things that you did for her. Yes, Jesus. Thank you, Master. Thank in you, Father. Jesus' Thank you. name. God bless you, Amen. sister. God bless you. Go in peace. प्रेज लॉर्ड बिशप साहेब, या वहिनीचं नाव भक्ती आहे. ते पेठेमधून येतात. ते सांगतात की 3 वर्षापासून ते आपल्या चर्चला येत होते. 3 वर्ष आधीपासून त्यांना काही डोळ्यांना दिसत नव्हतं आणि त्यांच्या दिसत नव्हतं ती वेगळी गोष्ट आहे, पण त्यांना कंटिन्यू डोळ्यामध्ये ड्रॉप टाकत लागायचे. आणि जर ड्रॉप टाकले नाही तर हा त्यांचा पूर्ण जो भाग आहे तो खूप दुखायचा आणि त्यांचं इतकं पेन व्हायचं त्यांच्या डोळ्यामध्ये की ती म्हणतात की मी कधी कधी माझं डोकं मी भिंतीला आपटायचे, इतका त्रास होत होता मला. पण ते म्हणतात की मी जसं चर्चला यायला सुरू केलं 3 वर्षापासून ते डोळ्याचे जे ड्रॉप आहेत ते पूर्णपणे निघून गेलेले आहेत. आता मला बिलकुल ड्रॉप टाकायची गरज नाही. आणि जी दृष्टी मला दिसत नव्हतं, ते म्हणतात मला बायबल देखील वाचायला येत नव्हतं. मी प्रार्थना करत होते प्रभूकडे, प्रभू येशूकडे, आणि प्रभू येशूने चमत्कार केला. मला थोडं थोडं दिसायला लागलेलं आहे, मी बायबल वाचू शकते. आणि ही सर्व पहले मुझे एक भी पेज रीड करने के लिए मैं 3 लाइन भी नहीं पढ़ सकती थी. अब मैं बैठ गई ना बाइबल पढ़ने तो मैं 3 पेजेस रीड कर. हालेलुया. मतलब आपको धुंधला दिखता था? पहले धुंधला दिखता था, बट जब से मैं यहाँ पे आई, ये क्या है आपका? स्टिक है. स्टिक है. स्टिक क्यों यूज करते थे? मुझे कभी-कभी दिखाई नहीं देता. कांट सी है. यस, आई कांट सी. बिल्कुल नहीं. नहीं, कुछ भी नहीं. मेरे दोनों
पर्दे ब्लैंक हो चुके हैं। डॉक्टर ने बोला जैसे तुम्हारी एज बढ़ेगी तुम ब्लैंक हो जाओ, ब्लाइंड हो जाओगी, बट आई बिलीव इन जीसस। आमेन। लॉर्ड मुझे जिंदगी देगा, मुझे पता है। अब मैं बाइबल पढ़ नहीं पाती थी, अब मैं बाइबल पढ़ती हूँ। देखो See this. 3 पानं वाचती है एट अ टाइम. From last 17 years I am facing this issue. 17 years. 17 years. आणि आता आणि आता मला याचा सगळ्यात जास्त आनंद आहे की मला बायबल वाचायला येतं. आणि आता वापरती थोडं वापरती आहे. हो फक्त संध्याकाळी, दिवसा नाही, दिवसा नाही. इन दी नाईट ओनली. नाईट टाइम. I'll pray for you. Yes, we'll pray for you. Lord, touch her eyes, oh Master. Lord bless her. She wants this eyes to read the Bible, nothing else. That is the foremost thing in her mind. I pray that you touch her eyes. Let your healing power flow into her eyes, into the retina of her eyes, into her nervous system, that she'll be able to see clearly. And without this walking stick, she'll be able to move around. Even at nights, let her eyes be opened. Amen. Let her be able to see. Amen. In the name of Jesus. Amen. Hallelujah. Amen and amen. Amen. Okay, believe. And one day this stick will go. Yes. पास्टर ही मुलगी अजून म्हणते की 3 वेळेला तुम्ही तिच्या स्वप्नात आलात आणि एक बार मेरी मम्मी ने बोला कि मैंने मम्मी को पूछा कि रात को 3:30 बजे दरवाज़ा क्यों खुला है, तो मम्मी ने बोला देख तेरे पास्टर आए होंगे, और मैं जैसे ही दरवाजे में गई तो आप मेरे दरवाजे पे खड़े थे. See that God brought me. 3 वेळेला तुम्ही गेलात आणि तिने एका वेळेला असं पाहिलं, गेल्या रविवारी जे इथे घडलं की तुम्हाला तो पांढरा रोप घातला, तुम्ही बिशप झालात, तर ती म्हणते तो पांढरा रोप तुम्हाला घातलेला तिने पाहिलाय. 3 वेळा तुम्ही गेलात, त्यातल्या एका वेळेला तुम्ही तो रोप घालून गेला होता. See that. My angels are coming and visiting. Yes. God Amen. bless you. Go in peace, ma. इनकी बहुत ही अच्छी गवाही है. इनका नाम अभिषेक है. पिछले 2 महीने से ऐसा हो रहा था कि इनका जो बुखार है वो जा ही नहीं रहा था. डॉक्टर के पास लेके गए, डॉक्टर ने उनको सिटी स्कैन करने को बोला, जितने भी टेस्ट होते हैं इन्होंने करवाए, लेकिन वो उनका जो बुखार है वो गया नहीं. ये सिस्टर ने जो हमारा अभी सैटरडे को, जो शनिवार को ये जो सभा चलता है ब्लेसिंग, ओके, तो उन्होंने वहाँ पे हॉस्पिटल में ऑनलाइन देखा और आपने प्रार्थना किया, और जैसे ही आपने प्रार्थना किया उनका बुखार वहाँ से चला गया. जो 2 महीने से नहीं जा रहा था वो एक ही प्रार्थना से चला गया. Praise God. Amen. See, people are watching us online and they are believing. लोक ऑनलाईन पाहतात आणि आशीर्वादित होत आहेत. And see, God is healing people. देव आरोग्य देत आहे लोकांना. Thank you, Father. Amen. Bless them both, oh Father, in Jesus. हालेलुया. पास्टर आता शेवटच्या प्रार्थनेतली साक्ष आहे. ते सांगतात की पास्टर 20 वर्षापासून त्यांचा डावा पाय बधीर होता, रात्रीची झोप त्यांना यायची नाही आणि खूप दुखायचं आणि छातीमध्ये पण भयंकर दुखायचं, पण त्यामध्ये खूप आग होत होती त्यांना. तर ते म्हणतात आता शेवटच्या प्रार्थनेमध्ये त्यांनी येशूवरती विश्वास ठेवला आणि जोरात हाक मारली, तुमच्याबरोबर सहमत झाले, आणि ते सांगतात त्या खाली पडल्या. जेव्हा त्या स्टेजवरती आल्या आणि आता ते शुद्धीत आल्या, ते सांगतात माझं सगळं दुखणं पूर्णपणे निघून गेलेलं आहे, प्रभूने आरोग्य दिलेलं आहे. आता दुखत नाही. नहीं कुछ नहीं. अभी कुछ भी नहीं है. नहीं. जलन भी नहीं हो रही, कुछ नाही. अशी आग व्हायची इथं. हां, आता काही नाही. काहीच नाही. शेवटच्या प्रार्थनेनंतर हां. सगळं काय केलं? मी फक्त देवावर विश्वास ठेवला, काहीच नाही केलं. शेवटच्या प्रार्थनेमध्ये. आमेन. Bless her, heal her completely in Yes, Jesus' name. yes. आपल्यामध्ये ब्रदर कांबळे आहे पास्टर, आणि त्यांची अद्भुत साक्ष आहे. ते Last time he was brought. हां, ते लातूरवरून आपल्या चर्चला येतात आणि 4 आठवडे झाले ते आपल्या चर्चला येत आहे. त्यांना फार दुरात्मेचा त्रास होत होता आणि त्यांना 2 आठवडे झाले स्टेजवर आणत होते आणि तुम्ही प्रार्थना पण केली होती त्यांच्यासाठी. तर प्रभूने अद्भुत कार्य त्यांच्या जीवनात केलं, त्यांना सर्व त्या दुरात्म्याच्या त्रासांपासून सुटका दिलेली आहे. आज ते स्वतः साक्ष देण्यासाठी इथं आले. काय म्हणायचंय? क्या बोलणे का? म्हणजे मला पहिलं असं म्हणजे मध्ये येत नव्हतं, म्हणजे असं मला काय होतं कळत नव्हतं, पण मी जसं पुन्हा येऊ लागलो, म्हणजे मला चांगलं वाटायला, बरं वाटायला. आता बायबल वाचतो घरी. अरे वा. अरे वा. आता मला समजा चांगला नॉर्मल आहे. See that येशूने बरं केलं. हे कोण? मावशी आहेत. मावशी ह्याने आणलं, त्यांनी आणलं इकडे. आता चांगलं आहे माझं एकदम. Praise God. तब्येत आहे. आमेन. असं सतत प्रार्थना कर, बायबल वाच, सगळं व्यवस्थित होणार. आमेन. God bless you.